नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. बघा, मी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे भाषण केलं ते भाषण अतिशय महत्त्वाचं भाषण होतं आणि अतिशय प्रदीर्घ काळ दीर्घ जे भाषण झालं, इतकं मोठं भाषण, इतकं लांब भाषण आतापर्यंत कुठल्याही पंतप्रधानांनी केलेलं नव्हतं. जवळपास 94-95 मिनिटांच्या आपल्या भाषणामध्ये नरेंद्र मोदींनी बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आणि त्यामध्ये एक मुद्दा जो होता त्या मुद्द्याकडे अनेकांचं लक्ष गेलं नाही. पण ते असं म्हणाले की स्पृश्य अस्पृश्य या प्रकारची विभागणी आता बंद करा. विषमता हे आपल्या पुढचं सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आपल्याला काम करायचं आहे. सामाजिक समतेसाठी आपण कटिबद्ध आहोत. अशा प्रकारची भूमिका नरेंद्र मोदींनी मांडली. पण ती भूमिका एकीकडे मांडली जाते आहे आणि त्याच वेळी उन्हामध्ये जी दलित अत्याचारांच्या विरोधामध्ये रॅली निघाली, त्या रॅलीमध्ये काय प्रकारे घडलं हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. म्हणजे गुजरातमध्ये मुळात उन्हामध्ये जे घडलं, दलितांवर ज्या प्रकारे अत्याचार झाले की केवळ मेलेली गाय जी आहे तिची काहीतरी कातडी सोलली, कातडी काढली. खरं म्हणजे हा परंपरागत उद्योग आहे, याच्यामध्ये काही नवीन गोष्ट काहीच नाहीये. पण असं केलं म्हणून काही जण पुढे आले आणि त्यांनी त्या दलितांना अमानुष मारहाण केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर भाषणात सांगितलं की या पद्धतीनं तुम्ही जे काही गोरक्षणाच्या नावाखाली जी दुकानं सुरू केलेली आहेत ती दुकानदारी बंद करा. एवढंच नाही, नरेंद्र मोदी पुढे असं म्हणाले की जर तुम्हाला गोळी झाडायची असेल तर दलितांवर नाही, माझ्यावर झाडा. हे सगळं बरोबर आहे. नरेंद्र मोदी अतिशय संवेदनशील पद्धतीने सगळी भूमिका मांडतायत, हे सगळं खरं आहे. पण त्याच वेळी दलितांवरचे अत्याचार मात्र मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत. म्हणजे उन्हामध्ये जे घडलं, नंतरच्या रॅलीमध्ये जे घडलं, आता सांगितलं की उस्मानाबादमध्ये एका महिलेला झेंडावंदन करू नये, ध्वजारोहण करू नये म्हणून तिला सांगितलं गेलं, तिला रोखलं गेलं. ती दलित आहे त्यामुळे तिला ध्वजवंदनाचा, ध्वजारोहणाचा अधिकार नाही, अशा प्रकारे सांगितलं गेलं. आता हे जे सुरू आहे, पंजाबमध्ये सुरू आहे, गुजरातमध्ये सुरू आहे, महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. बरं, हे वेगवेगळ्या निमित्तांनी पुढे येत असतं. म्हणजे हैदराबाद विद्यापीठामध्ये रोहित वेमुलाच्या निमित्तानं जेव्हा जो मुद्दा पुढे आला, तो मुद्दा एकट्या रोहित वेमुलाचा नव्हता. तो मुद्दा अनेक विद्यापीठांमध्ये जे दलित स्कॉलर्स आहेत, जे दलित विद्यार्थी आहेत, त्यांच्यावर या प्रकारचा अन्याय होतोय आणि दलितांवरचे अत्याचार, अन्याय सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत. ते अगदी कालच वाढले का, आताच वाढले का, हा मुद्दा महत्वाचा नाहीये. ते अत्याचार होत आहेत आणि हे आपलं सगळ्यात मोठं अपयश आहे. एकीकडे आपण फार मोठ्या वल्गना करतो आहोत की आपल्याला काय अच्छे दिन आणि मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया वगैरे वगैरे. पण हे सगळं होत असताना मात्र दलितांवर ज्या प्रकारचे अत्याचार होत आहेत, म्हणजे काल याच कार्यक्रमामध्ये, आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये, काल जेव्हा मी स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेली माणसं अशा काही 4 ज्येष्ठांशी बोलत होतो, तेव्हा माझ्या शेजारी बेलापूर स्टुडिओमध्ये बसलेले जे ज्येष्ठ आजोबा होते त्यांनी हे सांगितलं की अहो, इतकी वर्ष झाली, त्यांचं वय काहीतरी 87-88 वय होतं. ते म्हणाले मी जेव्हा लहान होतो तेव्हा केवळ दलित आहे म्हणून फार वंचना आम्ही सहन केली, अन्याय, शोषण सहन केलं. आता असं वाटलं की 21वं शतक आहे, आता सगळं बदललंय. पण आत्ता सुद्धा ज्या पद्धतीनं दलितांवर अत्याचार सुरू आहेत त्यामुळे भीती वाटते. आपण दलित आहोत ही जणू काही आपली चूक आहे, अशा प्रकारे अनेक ठिकाणी दिसतं. ही जी भावना त्या 90 वर्षाच्या, 88 वर्षांच्या आजोबांच्या मनामध्ये आहे, अशीच भावना अनेक ठिकाणी दिसते आहे. का घडते असं? मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे कुठे गोरक्षणाच्या नावाखाली, काही ठिकाणी अगदी विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांवर सुद्धा या प्रकारचा अन्याय होतो आहे की केवळ दलित विद्यार्थी आहे म्हणून त्याला नापास केलं, दंड केला, या प्रकारच्या गोष्टी घडत आहेत. अनेक गावांमध्ये दलितांवर ज्या प्रकारचे अत्याचार होत आहेत. सैराट नावाचा सिनेमा आला आणि सैराट सिनेमानं जी भूमिका मांडली त्यानंतर जातीय चर्चा सुरू झाली. नागराज मंजुळेला जेव्हा विचारलं की नक्की काय तुम्ही हे केलेलं आहे, तेव्हा तो म्हटला की फॅन्ड्रीमध्ये मी जाती व्यवस्थेवर एक दगड मारला आणि तो दगड ज्या विहिरीमध्ये पडला त्या विहिरीमध्ये साचलेला, वर्षानुवर्ष साचलेला गाळ सैराटमध्ये वर आला. पण हे केवळ फॅन्ड्रीमध्ये घडलेलं नाहीये, हे केवळ सैराटमध्ये दाखवलं अशातला भाग नाही. ख्वाडामध्ये भाऊराव कराडेच्या जातीचं वास्तव येतं, चैतन्य ताम्हाणेच्या कोर्टमध्ये जातीचं वास्तव येतं.
म्हणजे अलीकडच्या काळातला सिनेमा हा जात वास्तव अधिक प्रकर्षानं मांडतो आहे. सोशल मीडियावर त्याबद्दल चर्चा सुरू असते. आणि आपल्याकडे दुर्दैवानं अडचण अशी झाली आहे की दलितांनी दलितांची बाजू मांडायची, ब्राह्मणांनी ब्राह्मणांची बाजू मांडायची, मराठ्यांनी मराठ्यांची बाजू मांडायची. अरे माणसांची बाजू कोणी मांडायची? शेवटी समजा मी दलित आहे किंवा मी ब्राह्मण आहे किंवा मी मराठा आहे, याच्यामुळे काही फरक पडत नाही. माणूस म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे बघणार की नाही? आणि माणूस म्हणून बघताना हे स्पष्टपणे दिसतं आहे की या देशामध्ये दलितांवर अत्याचार होत आहेत. आणि शूद्राती शूद्र असं महात्मा फुल्यांनी ज्या स्त्रीला म्हटलं होतं, त्या स्त्रीवरचे अत्याचार आणखी वाढलेले आहेत. एकीकडे आपली खूप प्रगती झाली, एकीकडे आपण फार पुरोगामी आणि नव्या दिशेनं निघालो. आपण जग कवेत घेतलं. आपल्याकडे कम्प्युटर, इंटरनेट, सोशल मीडिया, व्हॉट्सॲप सगळं आलं. पण ज्या प्रमाणामध्ये आपल्याकडे ही सगळी साधनं येत आहेत, त्याच प्रमाणामध्ये आपण पुन्हा अधिकाधिक प्रतिगामी होत चाललो आहे का? दलितांवरचे एवढे अत्याचार, स्त्रियांवरचे एवढे अत्याचार हे स्पष्टपणे दिसत आहेत आपल्याला. नरेंद्र मोदी काय म्हणाले, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, भाषणांमध्ये तुम्ही काय म्हणता, याला काही अर्थ नाहीये. कारण प्रत्यक्षात काय घडतं ते जास्त महत्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना परिषदेमध्ये भाषण केलं होतं, त्या भाषणात ते असं म्हणाले होते की राजकीय समता ही सहजपणे येईल, देश होईल प्रजासत्ताक, प्रत्येकाला एक मत वगैरे असे अधिकार मिळतील, पण राजकीय समतेसोबत सामाजिक समता मात्र आपोआप येणार नाही. सामाजिक समता आणण्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष, सर्वसमावेशक अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणि डॉक्टर आंबेडकर त्याच्या पुढे जाऊन म्हणाले होते, ते असं म्हणाले की जर सामाजिक समता प्रस्थापित करता आली नाही तर जे विषमतेचे बळी आहेत असे लोक ही राजकीय समता सुद्धा आणि राजकीय व्यवस्था सुद्धा झुगारून देतील. आज दलित अस्वस्थ आहेत, आज महिला अस्वस्थ आहेत, या देशातला मुस्लिम अस्वस्थ आहे. अशा वेळी आपल्याला विचार करावा लागणार आहे की या अत्याचारांनी जे काही अत्याचार घडतायत त्याची कारणं काय आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नरेंद्र मोदी काहीही म्हणत असले तरी नरेंद्र मोदी ज्या परिवारातले आहेत, मग विश्व हिंदू परिषद असेल, राष्ट्र संघ असेल, बजरंग दल असेल, त्या परिवारातलेच काही घटक ज्या प्रकारची भूमिका मांडतात, त्यामुळे जातीवाद्यांना, धर्मवाद्यांना अधिक बळ मिळतं. हिंदुत्ववाद किंवा हिंदू राष्ट्र असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या हिंदू राष्ट्रामध्ये दलितांची अवस्था काय असणार आहे, तिथे बाकीच्या जातींची अवस्था काय असणार आहे, हा प्रश्न विचारल्यानंतर अनेकदा या संघ परिवारातल्या लोकांना उत्तर देता येत नाही. आणि म्हणून आपल्याला ही सगळी भूमिका लक्षात घ्यावी लागणार आहे की दलितांवरचे अत्याचार वाढत चाललेले आहेत. अशा वेळी केवळ जातीच्या अंगाने नव्हे, माणूस म्हणून, घटनात्मक मूल्य म्हणून, म्हणजे एकीकडे ही घटनाच आपण बदलली पाहिजे अशा प्रकारची विधानं येतात. आरक्षणाला विरोध करण्याची भूमिका अनेकदा मांडली जाते, आरक्षणाचा फेरविचार केला पाहिजे अशी भूमिका मांडली जाते. त्याच वेळी प्रत्येक नवी जात आम्हालाही आरक्षण पाहिजे अशा प्रकारे आरक्षणाचं, जातींचं राजकारण करायला लागते. त्यामुळे 21व्या शतकामध्ये आणि उत्तरोत्तर आपण माणूस होण्याऐवजी आपण आपल्या जातीमध्ये बंदिस्त होत आहोत. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. आणि म्हणून आज जी चर्चा करायची आहे ती या सगळ्या आपल्या मानगुटीवर जातीचं ओझं जे आहे, ते जातीचं ओझं आपण कधी उतरवणार आहोत, आपण कधी माणूस होणार आहोत. मी ब्राह्मण, मी महाबौद्ध, मी चांभार, मी मराठा, याच्या पलीकडे जाऊन आपण कधी माणूस होणार आहोत, ही चर्चा आपल्याला करायची आहे. आणि ही चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत नामवंत पाहुणे. माझे मित्र खासदार अमर साबळे इथे बेलापूर स्टुडिओमध्ये माझ्या शेजारी बसलेले आहेत. खासदार अमर साबळे हे भाजपचे राज्यसभेमध्ये प्रतोद आहेत आणि खासदार असणारे भाजपचे राज्यसभेमध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीनं विशेषतः याही मुद्द्यांसंदर्भात भूमिका मांडत असतात. त्यामुळे खासदार अमर साबळे आज स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि सविस्तरपणे ते बोलतील अशी अपेक्षा आहे. भाजपची भूमिका, पंतप्रधानांच्या भाषणाचा अर्थ आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे संघ परिवारातले बाकी सगळी जी काही भूमिका आहे त्या अनुषंगाने ते मांडणी करतील. काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत असणार आहेत परळमधून. कॉम्रेड भालचंद्र कांगो कम्युनिस्ट पक्षाचे नेते, विचारवंत अभ्यासक आपल्यासोबत असणार आहेत औरंगाबादमधून. सिद्धार्थ मोकळे तिथेच आपल्यासोबत असणार आहे. यापूर्वी सुद्धा सिद्धार्थ मोकळे आवाजमध्ये अनेक कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. सिद्धार्थ मोकळे हे विद्यार्थी चळवळीतले कार्यकर्ते आहेत, ते औरंगाबादमधून आपल्यासोबत असणार आहेत. प्रख्यात कवयित्री, अभ्यासक आणि या संदर्भामध्ये थेट नेमकी भूमिका घेणाऱ्या प्रज्ञा दया पवार
याही आपल्यासोबत असणार आहेत ठाण्यामधून. पुण्यातून आपल्यासोबत डॉक्टर संजय दाभाडे हे अभ्यासक कार्यकर्ते असणार आहेत आणि त्याचप्रमाणे उद्धव धुमाळे हे सुद्धा पुण्यातून आपल्यासोबत असणार आहेत. उद्धव धुमाळे हे माझे सहकारी आहेत, सकाळच्या पुणे आवृत्तीमध्ये काम करतात आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत. या सगळ्याच नामवंतांच्या सोबत आपल्याला चर्चा सुरू करायची आहे आणि ही चर्चा सुरू करताना अगदी सुरुवातीला मला जायचं आहे डॉक्टर भालचंद्र कांगोनकडे, कॉम्रेड भालचंद्र कांगोनकडे. कॉम्रेड कांगो, मला सांगा, एकूण जे चित्र आहे म्हणजे दलितांवर अत्याचार जे होत आहेत त्यात वाढ झाली आहे असं एकूण दिसतं आहे, पण त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र अत्यंत संवेदनशील पद्धतीने या सगळ्या विषयाची मांडणी करतायत. तरी असं का घडतं? कॉम्रेड कांगो, कसं बघताय, काय म्हणणं आहे? विषमतेला आणि सामाजिक अत्याचाराला कुठल्या एका व्यक्तीला जबाबदार धरणं किंवा एखाद्या व्यक्तीमुळे परिस्थिती बदलेल असं समज मुळात चूक आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. परिस्थिती काय आहे आणि काय बदल झालेला आहे ह्याच्याकडे आपलं लक्ष वेधणं गरजेचं आहे. मागच्या शतकामध्ये जेव्हा आपण औद्योगिक क्रांती होत होती तेव्हा त्या औद्योगिक क्रांतीबरोबर जी मानवी मूल्य विकसित होत होती ती साधारणतः स्वातंत्र्यमूलक, समतामूलक होती, आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख झाला तेव्हा स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही फ्रेंच क्रांतीची जी मूल्य होती त्याच्यावरती बाबासाहेबांचा प्रचंड विश्वास होता आणि भारतीय घटनेमध्ये ही मूल्य सतत तुम्हाला त्यामुळे अधोरेखित झालेली दिसती. संपूर्ण जगामध्ये या मूल्यांच्या बरोबर औद्योगिक क्रांती आणि विकास होत होता. पण जसजशी औद्योगिक क्रांती आणि विकास व्हायला लागला तसतसं त्याची फळं मात्र विषम मिळायला लागली आणि त्यामुळे जनतेमध्ये एक वेगळ्या प्रकारचा असंतोष निर्माण झाला. पण जागृती निर्माण झालेली जनता आता शांतपणे हे अन्याय सहन करणार नाही. जी पूर्वी परंपरागत धर्माच्या एका दादागिरीमुळे असेल किंवा धर्माच्या वर्चस्वामुळे असेल, धर्माच्या भीतीमुळे असेल किंवा सरंजामदारीच्या भीतीमुळे असेल, लोक मुकाट्याने मान्य करायचे, ती स्थिती आता राहिलेली नाही. मागच्या पूर्ण शतकामध्ये ज्या काही समाज सुधारणेची आंदोलनं झाली, महात्मा फुले असतील, राजश्री शाहू असतील, बाबासाहेब आंबेडकर तर आहेतच, या सगळ्यांच्यामुळे आणि इतर अनेक समाज सुधारकांच्यामुळे जी जागृती झालेली आहे त्यामुळे आता अन्याय आम्ही मुकाट्याने सहन करणार नाही असं म्हणणारा एक मोठा जनसमुदाय या भारतामध्ये तयार झालेला आहे. आणि नेमकं ह्याच वेळेस जी विषमते, जी औद्योगिक प्रगती झाली त्याची फळं मिळणारा देखील मोठा समाज निर्माण झालेला आहे. म्हणजे आपण बघतो की 1947 साली 3% मध्यमवर्गीय समाज होता, तो आता जवळजवळ 25 ते 30% मध्यमवर्गीय समाज झालेला आहे. या मध्यमवर्गीय समाजाला आता समतेच्या जवळीची भीती वाटायला लागलेली आहे. त्याला 1947 साली भीती वाटत नव्हती, कारण का श्रीमंत थोडे होते आणि बाकी सगळे मेजॉरिटी गरीब होते, त्यामुळे त्याला असं वाटायचं की समतेच्या आंदोलनामधनं सगळं मिळेल. आता मात्र उलट झालेलं आहे. आता त्यांना असं वाटायला लागलेलं आहे की समतेची चळवळ जी आहे ती कधीतरी माझ्याकडनं हिस्सा मागते की काय, आणि म्हणून समतेपेक्षा समरसता ह्याच्यावर त्यांचा भर आलेला आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. जुना इतिहास कोणालाच आणता येणार नाही. म्हणजे आज भारतामध्ये येऊन जर कोणी म्हणायला लागलं की धर्मामध्ये चातुर्वर्ण्य आहे आणि म्हणून 4 वर्ग राहिले पाहिजेत आणि काही लोकांनी राज्य केलं पाहिजे, काही लोकांनी काम केलं पाहिजे, असं जर कोणी धर्माच्या नावावर म्हणायला लागला तर कोणी मान्य करणार नाही. आणि म्हणून भाषा बदललेली आहे. भाषा राष्ट्राच्या नावावर, म्हणजे तुम्ही राष्ट्रामधले मतभिन्नता, राष्ट्रामधली विषमता, राष्ट्रामधले सामाजिक अन्याय आणि हा सगळा जो प्रवास आहे या सगळ्याचा हे बोलायला लागला धर्माला. बरोबर कॉम्रेड कांगो, तुमचा मुद्दा पोहोचला. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत, ते काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. राजू वाघमारे, मी जे मगाशी म्हटलं की दलितांवरच्या अत्याचारांमध्ये वाढ झालेली आहे आणि त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र जाहीरपणे सांगतायत की माझ्यावर गोळी घाला, मला मारा, पण दलितांना मारू नका. एवढा संवेदनशील पंतप्रधान आपल्याला लाभलाय तरी सुद्धा त्यांच्याच परिवारातले लोक, अगदी काही वेळा त्यांच्या पक्षातले लोक जी जातीयवादी भूमिका मांडतात, जी धर्मवादी भूमिका मांडतात, हा आंतरविरोध काय? राजू वाघमारे, काय वाटतं? या आंतरविरोधाचं कारण अगदी सुस्पष्ट आहे. ज्यावेळी बीजेपी आज सत्तेवर आली, बीजेपी सत्तेवर आल्यानंतर गेल्या 2 वर्षाचा जर तुम्ही इतिहास बघितला तर मद्रासच्या आंबेडकर पेरियार सर्कलवर बंदी घालण्यात आली.
आणि त्याच्यानंतर आजपर्यंत जे गुजरातच्या आता जे उन्हाचं जे हत्याकांड झालं किंवा जी मारहाणीचा प्रकार झाला इथपर्यंतच्या जर सगळ्या घटना बघितल्या तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की या सर्व गोष्टी होत असताना बीजेपीचे सर्वोच्च नेते माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दादरी असू द्या, JNU असू द्या, उन्हाचं हत्याकांड असू द्या, नाही तर मद्रासचं पेरियारचं स्टडी सर्कल असू द्या, या प्रत्येक वेळी त्यांनी सायलेन्स पॉलिटिक्स केलेलं आहे, गप्प बसण्याचं राजकारण। याचं कारण असं आहे की या बीजेपीच्या परिवारातल्या ज्या संघटना आहेत या सगळ्या संघटनांना संसदीय लोकशाही मान्य नाही, भारतीय राज्यघटना मान्य नाही। त्याच्यामुळे राज्यघटनेच्या विरोधात जाऊन, लोकशाहीच्या मूल्याच्या विरोधात जाऊन ज्यावेळी ही मंडळी जे भाष्य करतात ते जे भाष्य आहे ते भाष्य रोखण्याची प्रक्रिया सरकारमधल्या आणि या पक्षातल्या सर्वोच्च नेत्यांनी करायची असते। ती प्रक्रिया हे लोक करत नाही, त्यालाच मी नाव दिलेलं आहे सायलेन्स पॉलिटिक्स। आणि हे जे पॉलिटिक्स या बीजेपी कडून किंवा या मोदींकडून किंवा अमित शहा कडून खेळलं जात आहे याचं कारण एक आहे की आम्ही तुम्हाला दुखवू इच्छित नाही, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही बोला, आणि ते जे बोलतायत ते जे बोलण्याची प्रक्रिया आहे बरोबर। राजू भांगरे तुमच्या भावना पोहोचल्या। प्रज्ञा आपल्या सोबत आहे, प्रज्ञा दया पवार या मराठीतल्या अतिशय ख्यातनाम अशा कवयित्री आहेत। प्रज्ञा, एक बघा, म्हणजे मला स्वतःला समजत नाही, कारण पंतप्रधानांनी निसंदिग्धपणे स्वातंत्र्य दिनी जे भाषण केलं त्यामध्ये आपली भूमिका मांडलेली आहे। एरवी पण ते भूमिका मांडत असतात की विषमता नको, विभाजन नको, तरी सुद्धा प्रत्यक्षात मात्र हा सगळा परिवार जो आहे, ज्या प्रकारे सगळं घडतंय, दलितांवरच्या अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे, ती पूर्वी पण अत्याचार होत होते, पण एकूण व्यवस्थेमध्ये संवेदना शून्यता वाटते आहे। काय काय घडतंय नक्की प्रज्ञा, कसं बघताय तुम्ही, काय म्हणणं आहे? प्रज्ञा बोलतायत, मला त्यांचा आवाज येत नाहीये, त्या बोलतायत, बोला प्रज्ञा बोला। बरं ठीक आहे, प्रज्ञांशी मला संपर्क होत नाही। संजय दाभाडे पुण्यामध्ये आपल्यासोबत आहेत, संजय दाभाडे आलेत ना पुण्यामध्ये? संजय दाभाडे आपल्यासोबत आहेत, जर दाखवा मला, पुणे दाखवा, पुणे आहेत का संजय दाभाडे? हा संजय दाभाडे, मला सांगा, हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की जे घडतं आहे एकाच वेळी नरेंद्र मोदी बोलतायत आणि त्याच वेळी हे घडतंय, खरंच पंतप्रधान जे सांगतायत ते त्यांच्या परिवाराला कळत नाही का, त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजत नाही का घडतं असं? बोला संजय, बोला। आवाज गेला परत। हा संजय बोला, तुमचा आवाज ऐकू येतोय। आवाज मुळामध्ये जर आपण बघितलं पंतप्रधानांचं जे वक्तव्य परवा आलं त्याच्यामध्ये त्यांनी संवेदनशीलता दाखवल्याचं आपल्याला प्रथमदर्शी वाटतं, परंतु जर संपूर्ण संघ परिवाराकडे जर आपण नीट बघितलं तर संघ परिवार हा 10 तोंडी रावणासारखा प्रकार आहे आणि यात अनेक तोंडांपैकी, अनेक मुखांपैकी पंतप्रधान हे त्याच्यापैकी एक मुख आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या तोंडून फक्त एका मुखातून ही शब्दरचना आलेली आपल्याला दलितांच्या बाजूनं सहानुभूती दाखवणारी एक शब्दरचना ही त्यांच्या तोंडून आली, परंतु उर्वरित बाकीचे 9 तोंड आहेत या संघ परिवाराचे आणि त्यांचे जे अनेक हात आहेत, मग विश्व हिंदू परिषद असेल, मग त्यांचा बजरंग दल असेल किंवा मग त्यांचं गोरक्षकाचं सगळं असेल, या सगळे अनेक जे त्यांचे आणि तोंड आहेत त्यांची जी सगळी कार्यक्रम चाललेला आहे हा संपूर्ण एकूण जो आहे हा वर्ण जाती आणि स्त्री दास्याच्या संदर्भात त्या बाजूनेच चाललेला आहे। त्याच्यामुळे पंतप्रधानांचं बोलणं हे फार गंभीररित्या दलित चळवळीने काही घेतलेलं आहे असं मला वाटत नाही, कारण की एका पंतप्रधानाने असं म्हणलं की मला गोळ्या झाडा, तुम्ही तर पंतप्रधान आहात, तुम्ही सर्वश्रेष्ठ पदावर आज आहात आणि तुम्ही म्हणत असाल की मला गोळ्या झाडा, मग तुम्ही तुमचे अधिकार काय वापरत आहात? त्याच्यामुळे पंतप्रधानांचं हे जे बोलणं आहे हे फक्त, आणि ते पण अतिशय उशिरा आलेलं आहे, हे संपूर्ण अनेक ज्या घटना घडल्या आहेत त्याच्यामध्ये अतिशय उशिराने आलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या त्या बोलण्याकडं अजिबात त्याचं गांभीर्याने घ्यायला आम्ही तयार नाहीत।
प्रज्ञादया पवारांना माझा आवाज ऐकू येतोय? नाही होत. बरं, एक बघा, म्हणजे खासदार अमर साबळे ज्या प्रकारची भूमिका आता मांडली जाते, मी मुद्दा म्हटलं की तुम्ही 3-4 भूमिका ऐका आणि मग त्यानंतर तुम्ही निवेदन करा. त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्षाला मुळामध्ये राज्यघटनाच मान्य नाही अशा प्रकारची विधानं थेटपणे भाजपचे खासदार, भाजपचे आमदार, भाजपचे मंत्री आणि संघ परिवारातले अतिशय जबाबदार लोक जाहीरपणे करत असतात. हे सगळं जे सुरू आहे त्यामुळे खरोखरच ज्या 10 तोंडांचा उल्लेख आता डॉक्टर संजय दाभाडे करतायत किंवा कॉम्रेड कांगोने जी भूमिका मांडली, राजू वाघमारे जे सांगतायत की संघ परिवार आणि यांचा अजेंडा जो आहे तो अजेंडाच मुळात विषमता मूलक आहे, अशा प्रकारची सगळी मांडणी होते आहे. खासदार अमर साबळे, तुम्ही कसं बघताय, काय म्हणताय? या देशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल जो आक्षेप घेतला जातो तो मुळातच फार चुकीचा आहे आणि गैरसमजाच्या आधारावर आहे. या देशाच्या मातीवर, संस्कृतीवर प्रेम करणारा असा संघ विचार आहे. तो अनुभूतीशिवाय कुणाला समजू शकत नाही. दुर्दैवाने संघावर आरोप करणारे यांना ही अनुभूती आलेली नाही. त्यामुळे संघाच्या संदर्भामध्ये जे काही 10 तोंडी रावण किंवा जे काही अशा उपमा देतात ते अत्यंत गैरलागू आहे. मुळामध्ये भारतीय जनता पार्टीला राज्यघटना मान्य नाही असं म्हणणं हा म्हणजे असा एक वेगळा जावई शोध घेतल्यासारखा आहे. ते पूर्णतः निखालस खोटं आहे. या देशाच्या पंतप्रधान पदावर आरूढ झाल्यानंतर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी असं जाहीर सांगितलेलं आहे, या देशाचा कारभार मनुस्मृतीवर नव्हे तर भीमस्मृतीवर चालवला जाईल, अशा पद्धतीचे निसंदिग्ध अशी ग्वाही दिली असताना कायम जसं आपण म्हणतो की या देशामध्ये आतंकवादी सापडला तो प्रत्येक आतंकवादी हा मुस्लिम असतोच असा जो गैरसमज केलाय तो चुकीचा आहे. तसं या जातीवादी करणाऱ्यांमध्ये तुमचाच परिवार आघाडीवर असतो अशी पण टीका होत नाही. आता माझं म्हणणं तर ऐकून घ्या की तसं म्हणणं जसं चुकीचं आहे तसं विषमता पाळणारा किंवा जातीवादी वृत्तीतून हल्ला करणारा हा भाजपचाच कार्यकर्ता असतो असं पूर्णपणे चुकीचं आहे. अशा पद्धतीचा विचार मांडणं हा भाजपाच्या कार्यकर्त्यावर सुद्धा अन्यायकारक आहे. या ठिकाणी बसलेले सर्व आमचे मित्र हे काय आमचे विरोधक नाही. आपण चर्चा करू शकतो, परंतु एखाद्या पक्षाला अशा पद्धतीने बदनाम करण्याचं कारण चुकीचं आहे. त्यामुळे राजकीय स्वार्थ साधू शकतो, परंतु या समाजामध्ये जे गैरसमजामुळे जी विषमता वाढीस लागलेली आहे ती कमी होणार नाही. उलट जेव्हा जेव्हा अशा पद्धतीचा वाद उत्पन्न होईल, विषमता निर्माण होणारे प्रसंग निर्माण होतील, तेव्हा तेव्हा सर्व समाजाचं हित चिंतणाऱ्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन तो वाद कसा कमी होईल, विषमता कशी दूर होईल अशा पद्धतीने वैचारिक मांडणं गरजेचं आहे. नरेंद्र मोदीजींनी जी संवेदना व्यक्त केलेली आहे ही संवेदना ही खऱ्या मनापासूनची ती भावना आहे की दलितावर अन्याय अत्याचार झाले नाही पाहिजे आणि जर तुम्हाला गोळी मारायची असेल तर मला मारा. ह्याचा अर्थ असा की मी पुढे आहे, परंतु दलितावर अन्याय अत्याचार झाले नाही पाहिजे असा दिलदार मनाचा इमानदार पंतप्रधान आला असताना आणि या देशाची राज्यघटना राज्यकारभार हा मनुस्मृती नाही अगदी खासदार अमर साबळे, फार महत्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत. सिद्धार्थ मोकळे आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ मोकळे, आता खासदार अमर साबळेंनी जी भूमिका मांडलेली आहे की संघाची अनुभूती आली पाहिजे, म्हणजे संघ हा एक साक्षात्कार आहे, संघ ही अनुभूती आहे. ज्याप्रमाणे एकतरी ओवी अनुभवावी त्याप्रमाणे संघ सुद्धा अनुभवण्याची गोष्ट आहे. सिद्धार्थ मोकळे, तुम्ही संघ अनुभवत नाही, तुम्हाला संघाचा साक्षात्कार होत नाही आणि तरी तुम्ही संघाच्या विरोधामध्ये निष्कारण भूमिका मांडता. उलट पक्षी संघ जी भूमिका मांडतो आहे आणि नरेंद्र मोदी जे म्हणाले की मनुस्मृती नाही, भीमस्मृती महत्वाची आहे, त्यामुळे भीमस्मृतीवर उभं राहिलेलं असं पहिलं सरकार आहे. हा पहिला असा संघ परिवार आहे की जो जाहीरपणे ही भूमिका मांडतो. सिद्धार्थ मोकळे, ही सगळी भूमिका तुम्हाला पटत का नाही? खासदार अमर साबळे सांगतायत, काय म्हणणं आहे? खासदार अमर साबळेंचं मी सर्वात आधी अभिनंदन करेल की त्यांना एक चांगली अनुभूती संघाकडनं मिळते, ज्या वेळेला सगळ्या देशातील नागरिकांना, पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना त्या संघाची अतिशय वाईट अनुभूती मिळत असताना, अनुभूती मिळत नाही अशातला भाग नाहीये,
सगळ्यांना चांगलीच अनुभूती मिळतीये. ज्या वेळेला दंगली घडतात त्या दंगलीमध्ये होरपळणारे जे जीव आहेत त्यांना संघाची अनुभूती मिळत असते. खासदार अमर साबळेंनी चांगली अनुभूती मिळालेली की त्यांना संघाच्या माध्यमातून उभा राहिलेल्या राजकीय पक्षातून खासदारकी मिळालेली आहे. ज्या दिवशी खासदार अमर साबळेंना वाईट अनुभूती मिळेल त्यावेळेला कदाचित त्यांचा संघाबद्दलचं मत बदललेलं असेल. एक दैवी शक्ती असल्यासारखं त्यांना जो काही संघ आज वाटतोय मग त्यावेळी त्यांना कदाचित खरं रूप मिळेल त्याला देईल. राहिला मुद्दा पंतप्रधानांच्या त्यांनी वक्तव्याचा जो सांगितलेला आहे तर आपले पंतप्रधान हे पॉप्युलर स्टेटमेंट करणे अतिशय पटाईत किंवा देशातील पहिले पंतप्रधान आहे असं माझं ठाम मत आहे. किंबहुना जर का आपण जगाच्या पातळीवर जर का तसं चेक केलं वेगवेगळ्या देशाचे प्रमुख जे पॉप्युलर स्टेटमेंट करणाऱ्यांमध्ये जर का आपण गणनांकन केलं तर आपल्या देशाचे पंतप्रधान हे प्रथम येऊ शकतात. इतके पॉप्युलर स्टेटमेंट ते करतात. एका बाजूला त्यांनी सांगायचं की मला गोळ्या घाला दलितांना घालू नका. माझा प्रश्न आहे जर का या देशाच्या सैन्याच्या प्रमुखाने पाकिस्तानला जर सांगितलं की वाटल्यास मला गोळी घाला पण माझ्या सैन्याला मारू नका तर हे चालणार आहे का? देशाची सुरक्षा त्याने अबाधित राहणार आहे का? एखाद्या सैन्याच्या प्रमुखाने हे स्टेटमेंट करणं जितकं हास्यास्पद आहे तितकंच हास्यास्पद हे पंतप्रधानाने करणं आहे. परवाच्याच आमच्याच आपल्या आवाजमध्येच मी एक मुद्दा मांडला होता की देशाचे पंतप्रधानपदी आरूढ झालेल्या व्यक्तीला हे लक्षात यायला हवं की सत्ता राबवण्यासाठी जनतेने आपल्याला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. इथे कायदा सुव्यवस्था राखणं हे आपलं कर्तव्य आहे. भावनिक आवाहन करणं हे कर्तव्य नाहीये. मुळात भाजपची आणि संघाची स्ट्रॅटेजीच ही राहिलेली आहे की तू मारल्यासारखं कर मी लागल्यासारखं करतो. त्या पद्धतीने एका बाजूला पंतप्रधान हे अशा पद्धतीचे स्टेटमेंट करणार की 80% गोरक्षक हे बोगस आहेत. त्याच वेळेला बोगस असलेल्या जे काही 80% गोरक्षक आहेत त्यांच्यावरती भाजपच्या कुठल्याही राज्यात असलेल्या सरकारकडनं कारवाई केली जात नाही. ना कुठला मुख्यमंत्री त्यावर कारवाई करतो ना पंतप्रधान स्वतः त्या कारवाईसाठी कुठल्या पद्धतीचे पावलं उचलतात. यांना अडवलंय कुणी कारवाई करण्यासाठी जर बोगस 80% असलं तर तुम्हाला माहिती आहे तर. मात्र मुळातच भाजपची आणि संघाची स्ट्रॅटेजी राहिलेली आहे की हिंदू म्हणून सर्व जातींना फोकस करायचं, एक करायचं, जातीमधील विषमतेवर कोणी बोलू नये हे बघायचं आणि हिंदुत्वाच्या नावाखाली पुन्हा एकदा जो काही धर्मांधतेच्या अनुषंगाने उभा राहणारा एक हायरार्की आहे, एक चातुर्वर्णीय अबाधित ठेवण्याचा जो काही प्रकार आहे तो यांच्या बाजूने सातत्यानं सुरू राहतो. दुर्दैव या देशाचं हे आहे की ज्या वेळेला गुजरात दंगलीनंतर अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी ठणकावून सांगितलं होतं मोदींना की तुम्ही राजधर्माचं पालन करणं गरजेचं आहे. या देशाचं दुर्दैव हे आहे की आज तेच त्यावेळेचे मुख्यमंत्री असलेले मोदी या देशाचे पंतप्रधान झालेले आहेत आणि मग गुजरात मधल्या आनंदीबेन जोशींना सिद्धार्थ मोकळे तुम्ही विस्तारानं तुमची भूमिका मांडली आणि खासदार अमर साबळे त्याचं उत्तर निश्चितपणे देतील. पण डॉक्टर राजू वाघमारे जे अमर साबळे सांगतायत ते राजू वाघमारे मुद्दे काही कमी महत्वाचे आहेत का? ते खरं सांगतायत की किती संवेदनशील पद्धतीनं पंतप्रधान आवाहन करतायत, जाहीरपणे सांगतायत, भूमिका मांडतायत. असं असताना सुद्धा पंतप्रधानांचं हे विधान तुम्हाला हास्यास्पद का वाटावं? आणि त्यांनी जो उल्लेख केला की राष्ट्र संघ हा मुळामध्ये समता मांडणारा असाच कार्यकर्त्यांचा सगळा जथ्था आहे, संघटना आहे, अशा वेळी सुद्धा जी भूमिका तुम्ही मांडता आहात राजू वाघमारे तुम्हाला असं वाटतं का की या भूमिकेचा जरा फेरविचार केला पाहिजे? नाही कसं आहे संजयजी, साबळे साहेब ज्यावेळी टीव्ही चॅनलवर करोडो लोकांसमोर ही भूमिका मांडतायत आणि पंतप्रधानांना संवेदनशील बोलतायत त्यांची परिस्थिती आणि अडचण मी समजू शकतो. पण या देशातील जनता एवढी मूर्ख राहिलेली नाही आहे की जो पंतप्रधान अशा प्रकारची वक्तव्य करतो, अशा प्रकारचे फिल्मी डायलॉग मारतो त्याला संवेदनशील म्हणायचं की त्याला दुसऱ्या भाषेतून या लोकांना तो मूर्ख समजतोय काय समजायचं? अहो तुमच्या हातामध्ये तुम्ही पंतप्रधान आहात, तुमच्या हातामध्ये ताकद दिलेली आहे. पंतप्रधानांनी हे बोलायला पाहिजे होतं की दलितांना मारहाण करणाऱ्यांना मी कशा प्रकारे पनिशमेंट करेल आणि त्या पनिशमेंटनी पण जर ते ऐकले नाहीत तर त्यांना गोळ्या घालण्यात येतील असं जर पंतप्रधान बोलले असते तर या देशातील 18 ते 20% आणि जे काही बाकीच्या समाजाचे दलित, मायनॉरिटी, आदिवासी आहेत, कष्टकरी आहेत यांना दिलासा मिळाला असता. पंतप्रधानांचं काम असतं या देशातील लोकांना दिलासा देणं, धीर देणं, संकटातून बाहेर काढणं. यालाच हे पंतप्रधान म्हणतात का साबळ्यांना विचारा की जर तुमच्या मुलांनी चोरी केली तर तुम्ही त्याला पनिशमेंट कराल की ज्याच्या घरातून चोरी केली त्याला सांगाल बाबा रे तू मला मार, मला कैदेत टाक पण मुलाला शिक्षा करू नको? काय करतील साबळे? त्यांनी हे सांगावं. म्हणजे काही बसून एखाद्याची स्तुती करायची
किती मूर्खासारखे वागले तरी त्यांची स्तुती करायची, याला तुमचं पक्षप्रेम म्हणतायत का? बरं, दुसरा प्रश्न असा आहे संजयजी, की दलितांवरचे अत्याचार का होत आहेत आणि हे जे म्हणतायत संघाची अनुभूती तुम्हाला असायला पाहिजे. मी आरेंबाट शाळेत होतो, माझे कितीतरी मित्र त्यावेळेचे आताचे पूर्ण वेळ प्रचारक आहेत. संघाला विषमता ही अजिबात सोडायची नाहीये, कारण जर विषमता सोडली तर संघाचं आणि उच्चवर्णीयांचं जे महत्व आहे ते या देशातल्या मनुस्मृतीमधून नष्ट होईल. यांनी म्हणूनच समता या शब्दाच्या जागी समरसता शब्द वापरला. या 26च्या मागच्या लोकशाही दिनाच्या मुद्दा पोहोचला. मला अमर साबळेंकडे जाऊ द्या. मला अमर एक राजू वाघमारे, मी येतो तुमच्याकडे. तुमच्याकडे येतो, मी तुमच्याकडे येतो. अमर साबळेंना काहीतरी बोलायचं आहे. अमर साबळे, तुमचं छान चाललंय, तुम्ही खासदार आहात, त्यामुळे तुम्हाला एकूण सगळं आलबेल चाललेलं आहे असं वाटणं स्वाभाविक आहे. नरेंद्र जाधवांना सुद्धा हल्ली वेगवेगळे साक्षात्कार होत असतात, तेही खासदार झालेले आहेत. खासदार झाल्यानंतर या प्रकारचे साक्षात्कार होणं, या प्रकारची अनुभूती होणं ही चांगली गोष्ट आहे आणि तुमच्यासारखा एक आमचा मित्र खासदार झाला याचा आम्हाला आनंदही आहे. पण लोक भूमिका अशी मांडतायत की त्यामुळे तुम्ही आता बदललेले आहात, पण प्रत्यक्षात संघ मात्र विषमतेवरच उभा आहे आणि हे तुम्ही नाकारू शकत नाही, अशी भूमिका जे लोक मांडतायत. अमर साबळे, काय उत्तर आहे? ही जी भूमिका मांडली जाते ही 100% खोटी आहे. जे विषमतेच्या विरोधात बोलतात फक्त हे बोलणं करून स्वतःची प्रतिमा निर्माण करतात, स्वतःचं राजकारण साधण्याचा प्रयत्न करतात. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दलित व्यक्तींना सुसंस्कारित करून त्यांना पौरात्य पद प्राप्त करण्यासाठी, त्यांना पौरात्य करण्यासाठी जे शिक्षण सुसंस्कार केले पाहिजे ते सगळे त्यांनी करून अलीकडच्या काळामध्ये अनेक दलित पौरात्य निर्माण केलेले आहेत. ह्याचा अर्थ ही कुठे विषमता आहे? संघाला कुठे विषमता? अमर साबळे फार महत्वाचा मुद्दा आहे. प्रज्ञा दया पवार आता आलेल्या आहेत. प्रज्ञा दया पवार, बरोबर, अगदी प्रज्ञा दया पवार आलेल्या आहेत, त्यांना पण हे माहिती नसणार. प्रज्ञा दया पवार, संघ विषमता मानत नाही, संघाने उलट पक्षी दलित पुरोहित निर्माण करण्याचा प्रयत्न केला, संघ कुठलंही विभाजन वगैरे मानत नाही, संघ कमालीचा समतावादी आहे, नरेंद्र मोदी अत्यंत संवेदनशील आहेत, अशा प्रकारची फार महत्वाची विधानं आमचे मित्र खासदार अमर साबळे करतायत. प्रज्ञा, तुम्हाला मान्यत काही विधानं, काय म्हणणं आहे? खासदार अमर साबळेजी यांनी आता जी विधानं केलेली आहेत ती विधानं मलाच नव्हे तर खरं तर कोणालाही मान्य होण्यासारखी नाहीत. जी मंडळी परिवर्तनवादी आणि एक मुक्तिदायी अवकाशाचा एक विचार करतात, मुळामध्ये ही जी सगळी मांडणी मी मगापासून ऐकते आहे साबळेजींची, ही काही नवी नाही आपल्याला. एका अर्थाने पूर्णपणे हे एक अमूर्त पातळीवर, अशा संदिग्ध पातळीवर असं हे सगळं बोलणं चालू आहे त्यांचं. आणि दुसरा मुद्दा म्हणजे जो भौतिक प्रश्न आहे, खऱ्या अर्थाने जो जगण्याचा भौतिक प्रश्न आहे, की ज्या भौतिक प्रश्नाचं आत्ताचं जे उग्र भीषण स्वरूप गुजरातमध्ये उन्हामध्ये जे दिसतं आहे, या घटनेकडे मला असं वाटतं की आपण तुकड्या तुकड्याने बघणं हे फार पुरेसं होणार नाही. मुळामध्ये ही एक शृंखला आहे, याच्या आधी खूप काही साचलेलं आहे आणि त्याचा एक स्फोट झालेला आहे. किंवा बऱ्याचदा असं होतं की तो काहीतरी उन्हात घडलेली गोष्ट आहे, त्याचं एक स्थानिकीकरण करायचं आणि स्थानिकीकरण करून त्याचं मामूलीकरण करून टाकायचं. लाखोंनी मोर्चे निघतात, लाखोंनी लोक अतिशय संविधानात्मक मार्गाने आपला निषेध नोंदवतात, जगण्याच्या हक्काची एक लढाई सांगतात, मांडतात. मला असं वाटते की एका नव्या सांस्कृतिक संघर्षाची ही एक नांदी आहे आणि अशा वेळेस त्यांच्यावर हल्ले होतात. आणि या सगळ्यामध्ये मला असं प्रामाणिकपणे एक वाटतं की हे जे चाललेलं आहे ना, की त्यांचा जो एक हिंदुत्ववादाचा जो एक प्रकल्प आहे, की तो प्रकल्प त्यांच्या अजेंड्यावर आहे, अग्रक्रमावर आहे, त्याचीच ही एक परिणती अतिशय वाईट पद्धतीने होताना आपल्याला दिसते. की मुळामध्ये आता मोदीजींचं नाव अनेकदा आलं याच्यामध्ये की ते किती संवेदनशीलपणे बोलतात, पण खूप आधी त्यांनी ही मांडणी करायला हवी होती, खूप आधी त्यांनी हे सगळं बोलायला हवं होतं. आणि हे सगळं म्हणत असताना सुद्धा गाईच्या नावाने राजकारण करायचं, अलगतावादी विघटनवादी अशी भूमिका सातत्याने घ्यायची, अशा पद्धतीची मारहाण, अत्यंत निघृण अशा पद्धतीची मारहाण केली जाते, त्याचे व्हिडिओ व्हायरल होतात. हा उन्मादीपणा, हा जो एक माज आहे, हा माज येतो कुठून की आपल्याला नक्की पंखाखाली घेतलं जाणार आहे. त्यामुळे मला असं कुठेतरी म्हणावंसं वाटतं की हा जो विकासाचा हा जो एक मोठं प्रारूप आपल्या समोर उभं करण्यात आलं,
त्याचा जो बुडबुडा आहे तो बुडबुडा कसा आहे, तो किती फसवा आहे, हे या निमित्ताने उघड झालेलं आहे. आणि गुजरातचा तर इतिहासच आहे ना. आता पंतप्रधान असं म्हणतायत की दलितांना मारू नका, मला गोळ्या घाला. का बरं? इकडे तुम्ही मुस्लिमांबद्दल का बोलत नाही आहात? म्हणजे एकेकाळी मोहम्मद अखलाकच्या वेळेस हे सगळं बोललं का गेलेलं नाहीये? आता 15 ऑगस्ट रोजी हे सगळं बोललं गेलं. एकीकडे उत्तर प्रदेशाच्या निवडणुका समोर उभ्या आहेत आणि मला असं म्हणायचंय की तिथे गुजरातमध्ये मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये दलित आणि आदिवासींना एकत्र केलं गेलं त्यांच्या विरोधात. आता हा सगळा प्रश्न दलितांच्या जगण्याच्या मुळाशी आलेला आहे. आणि मला म्हणजे हे जे सगळं चाललेलं आहे की तुम्ही आमच्या वाट्याला जे दिलेलं आहे ते आम्ही करतो आहोत आणि आता जर आमच्यावर घालत तुम्ही असाल तर आम्ही हे काम करणार नाही. आज घडीला भारतामध्ये या संपूर्ण सफाईच्या व्यवसायामध्ये, या पेशामध्ये कोण मंडळी आहेत हे जर आपण काढून बघितलं, तपासून बघितलं तर आपल्या लक्षात येईल की हा आता जे पौरोहित्य किंवा ही जी सगळी अनुभूती वगैरे जे सगळं आपण म्हणतो आहोत याचा खरोखर आपण एकदा स्वपरीक्षण करून किंवा त्यांचा शब्द वापरायचा झाला तर आत्मपरीक्षण करून विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. प्रज्ञा, तुमचे सगळे मुद्दे पोहोचले. अमर साबळे, मला सांगा, तुम्ही असं मगाशी म्हटलं की संघाची एकूण समतावादी भूमिका किंवा काय, आता हे असं आहे की संघ काय किंवा भाजप काय, त्यांना हिंदू राष्ट्र करायचं आहे ही त्यांची भूमिका जाहीर आहे. जर संघाला किंवा भारतीय जनता पक्षाला हिंदू राष्ट्र करायचं असेल तर त्या हिंदू राष्ट्रामध्ये बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन या लोकांनी कुठे राहायचं? राम मंदिरासारख्या ज्या मुद्द्यांवर आंदोलनं होतात, लढे होतात, तर त्या आंदोलनामध्ये मग अमर साबळे सुद्धा उतरणार का? कारण आजही त्या अजेंड्यावर राम मंदिर आहे. आता ते मागे गेले असेल तरी तो अजेंड्यावर आहे, अजेंड्यावरनं गेलेलं नाहीये. हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा असा आहे की एकूण संघाची भूमिका किंवा याची जी भूमिका आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, संघाचं मुखपत्र आहे ऑर्गनायझर नावाचं. त्या ऑर्गनायझरनं डॉक्टर आंबेडकरांना सातत्याने जाहीरपणे विरोध केलेला आहे. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदामंत्री होते आणि राज्यघटना निर्माण देण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा आंबेडकर देशद्रोही आहेत आणि म्हणून नावाचा एक एवढा मोठा घटनातज्ञ असताना ही कुठली तरी राज्यघटना आंबेडकर आणतायत, अशा प्रकारची विधानं म्हणजे त्यांना मुद्दाम उपहासानं ऋषी आंबेडकर आणि महर्षी नेहरू हे मिळून काहीतरी वेगळंच करतायत आणि आमचा मनू थोर होता, अशा प्रकारची सगळी भूमिका थेटपणे ऑर्गनायझरनं मांडलेली आहे. त्याच ऑर्गनायझरनं 14 ऑगस्ट 1947 रोजी तिरंगा नाकारला आणि तिरंगा हा आमचा राष्ट्रध्वज नाही असं जाहीरपणे सांगितलं. हे सगळं असताना सुद्धा आजही तुम्हाला संघाची जी काही वेगळी अनुभूती येते त्याची कारणं जरा सांगा समजावून. कशामुळे तुम्हाला असं वाटतं की संघ समतावादी आहे? मुळामध्ये की हे बसलेले सगळे जे विचारवंत आहेत यांनी विषमता निर्मूलनाचे किती प्रयोग केलेले आहेत, किती योजना पुढे नेलेल्या आहेत याची एकदा यादी करावी. आणि संघाने विषमता निर्मूलनासाठी सेवावस्थेमध्ये, झोपडपट्टीमध्ये, आदिवासी क्षेत्रामध्ये जे विषमता निर्मूलनाचे प्रयोग केले आहेत हे असंख्य आहेत. हे एकदा डोळे उघडे ठेवून ह्यांनी पाहिले पाहिजे. नंबर 1. नंबर 2, भारतीय जनता पार्टीचा हिंदू राष्ट्र हा अजेंडा नाही. भारतीय जनता पार्टी या देशाची राज्यघटना हीच राज्यकारभाराची अधिकृत भीमस्मृती आहे. त्याच्या आधारावरच या देशाचं राज्य चालणार आहे आणि भीमस्मृतीला अर्थात राज्यघटनेला स्वातंत्र्य, समता, बंधुत्वावर आधारित राज्य कारभार करायचा आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्राची संकल्पना ही भारतीय जनता पार्टीची अजिबात नाहीये. याच्यामध्ये जे आरोप केले जातात संघाच्या संदर्भामध्ये, परंतु जे तुम्ही जो मुद्दा मांडला की ऑर्गनायझरनी बाबासाहेब आंबेडकरांवर टीका केली, परंतु तुम्हाला सांगतो सर्वात जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छळ कुणी केला असेल तो काँग्रेसने केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांना 2 वेळेस भंडारा आणि मुंबईमधून पराभूत करण्याचं पाप कुणी केलं असेल ते काँग्रेसने केले असेल. ह्याचा अर्थ असा की काँग्रेसने बाबासाहेबांचा छळ केला म्हणून बाबासाहेब म्हणत होते काँग्रेस हे जळतं घर आहे, जो आज जाईल तो जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पाहतोय काय की ही जर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी जी रिपब्लिकनच्या अनेक गटामध्ये विभागलेली मंडळी काँग्रेसच्या नादी लागली आणि त्या सर्व रिपब्लिकन चळवळीचं वाटोळं जे झालं ते काँग्रेसच्या नादी लागल्यामुळे झालेलं आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. म्हणून बाबासाहेबांचा छळ कुणी केला तर तो काँग्रेसने केलेला आहे, भारतीय जनता पार्टीने नाही. भारतीय जनता पार्टीने बाबासाहेब आंबेडकरांचे विचार स्वीकारलेले आहे.
बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांचा गुणगौरव सन्मान जेवढा भाजपने केलेला आहे, भाजपच्या राजवटीत केला, तेव्हा 65 वर्षाच्या काँग्रेसच्या राजवटीमध्ये कधीच केलेला नाही. अमर साबळे, अगदी 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 अमर साबळे, तुमचे हे मुद्दे सगळे पोहोचले. तुम्हाला असं वाटतं का की आंबेडकर तुम्ही स्वीकारता आणि त्याचवेळी हेडगेवार पण स्वीकारता, गांधी पण स्वीकारता, एकाच वेळी आंबेडकर, हेडगेवार, गांधी हे तुम्ही कसे काय स्वीकारता, हा प्रश्न एक मला पडतो. आणि दुसरं असं की तुम्ही बंच ऑफ थॉट्स वाचलं असेल किंवा वाचलं नसेल, पण त्यामध्ये जी भूमिका आहे, हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींची जी भूमिका आहे, खासदार अमर साबळे तुम्ही जाहीरपणे हे म्हणणार का की होय, मी आंबेडकरांची सगळी विचारसरणी मान्य करतो, मी हेडगेवार नाकारतो, मी गोळवलकर गुरुजी नाकारतो, असं तुम्ही जाहीरपणे म्हणणार का? आणि हिंदू राष्ट्र ही कल्पना मी नाकारतो, हे तुम्ही जाहीरपणे म्हणणार का? हे पहा की बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी आणि डॉक्टर हेडगेवरांची विचारसरणी, तुम्हाला जे अभिप्रेत आहे ते तुम्ही घेतलं पाहिजे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पक्ष काढला, त्याची किती विभाजनं झाली त्याच्यानंतर, परंतु डॉक्टर हेडगेवरांनी जे संघटन काढलं हे जगातील सर्वश्रेष्ठ संघटन आहे. म्हणजे आंबेडकरांपेक्षा हेडगेवार आहे जास्त चांगले संघटक होते असं तुम्हाला म्हणायचं? बाबासाहेब तर बाबासाहेब ऐका तुम्हीच बोला, तुम्हाला तोडून अमर साबळे ऐका, तुम्ही असं म्हणालात, ऐका तुम्ही असं म्हणालात की बाबासाहेब आंबेडकरांनी जे संघटन काढलं त्याची अनेक शक्ल झाली, पण हेडगेवारांनी जे संघटन काढलं ते मात्र जगात अव्वल आहे. याचा अर्थ असा होतो की हेडगेवार हे आंबेडकरांपेक्षा अधिक चांगले संघटक किंवा अधिक चांगले विचारवंत वगैरे आहेत असं म्हणायचंय का तुम्हाला? हे पहा की ताकाला जाऊन मी गाडगं लपवणार नाही. मग गाडगं सांगा ना, दाखवा ना गाडगं आम्हाला. की डॉक्टर हेडगेवरांचं जे संघटन आहे हे जगात सर्वश्रेष्ठ आहे, हे वस्तुस्थिती आहे. आज भारतीय जनता पार्टीचा जो पक्ष जो आहे तो जगातील सर्वात जास्त सदस्य संख्या असणारा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे. भारतीय मजदूर संघ जो आहे जगातील सर्वात जास्त सदस्य संख्या असणारी मजुरांची संघटना आहे. हे जर पाहिलं तर त्यांचं जे संघटन शास्त्र आहे, जे निर्विवाद सत्य झालेलं आहे काळाच्या कसोटीवर, ते मान्यच केला पाहिजे. परंतु परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो समतेचा विचार दिलेला आहे तो जगाला पुढे घेऊन जाणार आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची डॉक्टर हेडगेवरांची अशी तुलना करणं चुकीचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या जागी सर्वश्रेष्ठ आहेत, डॉक्टर हेडगेवार त्यांच्या संघटन शास्त्राच्या दृष्टिकोनातून तेही श्रेष्ठ आहेत, हे आपण मान्य करावं लागेल. कारण डॉक्टर हेडगेवार, ऐका तुम्ही भीमराव रामजी आंबेडकरांनाही परमपूज्य म्हणता आहात, तुम्ही डॉक्टर केशव बळीराम हेडगेवारांनाही परमपूज्य म्हणता आहात. तुमच्या लेखी परमपूज्य असणारे डॉक्टर हेडगेवार जे आहेत त्यांचं संघटन जे आहे त्या संघटनाचा पाया जो आहे तो पाया खरंच त्या चांगल्या विचारांचा आहे असं वाटतं का? तुम्हाला सांगतो की मी भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानाला स्वीकारणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे. भगवान गौतम बुद्धाची जी करुणा आणि मैत्री ही कुणालाही नावं ठेवणारी असू शकत नाही. त्यामुळे डॉक्टर हेडगेवरांचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्या त्या ठिकाणी योग्य आहेत. परंतु डॉक्टर हेडगेवरांचा विचार तुम्ही बोलता, तुम्ही गोळवलकर गुरुजींना बोलता, डॉक्टर बाळासाहेब देवरस यांनी पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये जे भाषण केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की जर अस्पृश्यता ही टाकाऊ नसेल, तर अस्पृश्यता ही टाकाऊ झालेली आहे, ही तोडून मोडून फेकून देणारी आहे आणि ती दिलीच पाहिजे असं बाळासाहेब देवरसांनी वसंत व्याख्यानमालेमध्ये सांगितलं. खासदार अमर साबळे, तुमचे मुद्दे पोहोचले. तुम्हाला हेडगेवार, आंबेडकर, देवरस हे सगळे एकाच वेळी सारखेच प्रिय आहेत. हिंदू राष्ट्र ही संकल्पना तुम्ही नाकारता की नाही ते तुम्ही सांगितलेलं नाहीये. पण कॉम्रेड भालचंद्र कांगोंना काहीतरी बोलायचंय. कॉम्रेड भालचंद्र कांगो, अमर साबळेंचं जे काही सगळं प्रकट चिंतन सुरू आहे त्यामुळे मी स्वतः भारावून गेलेलो आहे. फार नव्या गोष्टी या निमित्तानं समजतायत. अशा वेळी कॉम्रेड भालचंद्र कांगो, मी मुद्दाम तुमच्याकडे उशिरा आलो कारण म्हटलं तुम्हाला भारावलेपणातून दूर बाजूला यायला थोडा वेळ लागेल. आता मला सांगा की ज्या प्रकारची भूमिका अमर साबळे मांडतायत, कॉम्रेड कांगो काय म्हणणं आहे? साहेब, नरेंद्र मोदी काय किंवा साबळे साहेब काय, सत्तेपुढे शहाणपण काही चालत नाही. सत्ता टिकवायची असेल तर अनेक साक्षात्कार होतात. त्यामुळे नरेंद्र मोदींचं जे भाषण आहे ते असा सत्तेच्या गरजेपोटी जो साक्षात्कार झालेला आहे त्याच्यातून झालेला आहे. नरेंद्र मोदी मन की बात करतात, दर महिन्याला करतात. एका तरी मन की बात मध्ये दलितांवर किंवा अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल त्यांचं संवेदनशील मन दिसलं का आपल्याला? मग फक्त ते 15 ऑगस्टला का दिसलं?
आणि ते पण तुम्ही लक्षात घ्या. वाक्य काय वापरलं? कॉम्रेड कांगो, आता नरेंद्र मोदींबद्दल आपण नंतर बोलूया. आता मी येतो, येतो, मुद्द्याकडे येतो. संघाची विचारधारा हेडगेवार एक आणि मिनिट. आंबेडकर एकच आहेत. हे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने तुमची मी मांडणी. पुन्हा एकदा येतो. हा. संघ, आता साबळेंनी असं विधान केलं की संघ ही जगातली सर्वात श्रेष्ठ संघटना आहे. कोणी ठरवलं हे? कुठल्या क्रायटेरियानी ठरवलं? त्या संघाची मूल्य काय आहेत? ऑर्गनायझरनी 26 नोव्हेंबर रोजी बाबासाहेबांनी जेव्हा घटना अर्पण केली देशाला, त्याच्यानंतर सतत 4 लेख लिहिले, 27, 28, 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी. आणि काय लिहिलं? तुम्ही जो मुद्दा मांडला तो की भारतामध्ये मनुसारक घटना तज्ज्ञ असताना ह्या घटनेची गरज काय? ही घटना पाश्चात्य मूल्यांवर आधारलेली आहे, त्याच्यात भारतीय असं काही नाही आहे, ती टकाऊ आहे, फेकण्याच्या लायकीची आहे. हे ऑर्गनायझर मधले लेख आणि विचार हे संघाने नाकारले का? साबळे साहेबांना हे विचार चुकीचे आहेत असं ते ठामपणे अजूनही म्हणतात का? म्हणण्याची गरज नाही असं त्यांना वाटतं. आणि म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की बुद्धाला विष्णूचा 10वा अवतार करायचं आणि बुद्ध विचार विसरून जायचा, अशीच ही परंपरा आहे. आणि त्या परंपरेत देखील बाबासाहेबांना देखील तशाच साच्यात बसवण्याचं काम यांचं चालू आहे. एक प्रतिमात्मक करायचं आणि विचाराशी काही संबंध ठेवायचा नाही, विचारापासून जनतेची फारकत करायची, अशा प्रकारची ही एक पद्धतची स्ट्रॅटेजी आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. संघ काय करतो? समाजामधल्या वर्चस्ववादी, विषमतावादी सगळ्या लोकांना एक जस्टिफिकेशन देतो, त्यांना आधार देतो, त्यांना जगण्याचं आणि ते करत असलेल्या अन्यायाचं एक समर्थन करतो. आणि म्हणून तुम्ही लक्षात घ्या की संघाचे समर्थक जेव्हा जेव्हा राज्यावर येतात तेव्हा अत्याचारात वाढ होते, समतेची लढाई मागे जाते. हेच आज घडतंय. आणि म्हणून संघामुळे विषमता होते असं मी म्हणणार नाही, संघामुळे वर्चस्ववाद असं म्हणणार नाही. पण वर्चस्ववादी, विषमतावादी, अन्याय करणाऱ्यांना संघ हा मोठा आधार आहे. आणि तसंच संघाचं वागणं आहे, तेच संघाचे विचार आहेत. आणि म्हणून आपल्या देशाला घातक आहेत. कॉम्रेड भालचंद्र कांगो, सगळे मुद्दे महत्वाचे आहेत. सिद्धार्थ मोकळेंना पण काहीतरी बोलायचं. आपण ही चर्चा मुद्दाम विस्तारानं करतो आहे, एकही ब्रेक न घेता अखंडपणे मी चर्चा करतोय, कारण हा अतिशय महत्वाचा विषय आहे. आणि या विषयावर आणखी काही काळ आपल्याला ही चर्चा करायची आहे. ही चर्चा फार महत्वाची आहे. उद्धव धुमाळे आता माझ्यासोबत आहेत. उद्धव धुमाळे हे पॉलिटिकल सायन्सचे अभ्यासक आहेत, विद्यार्थी आहेत. त्यांनी MA केलंय, MPhil केलंय, आता सकाळमध्येही काम करतात. उद्धव धुमाळे, बाकी विषयांपेक्षा आता आपण जरा संघाविषयी बोलूया. तुम्ही राज्यशास्त्राचे विद्यार्थी म्हणून जो संघाचा अभ्यास केलेला आहे, काय खरोखरच अमर साबळे म्हणतायत तो संघ आहे का? तुम्ही जो अभ्यास केला तो संघ नक्की कसा आहे, काय सांगाल? हॅलो. हा उद्धव बोला. मुळात आपल्याकडे समता आणि समानता याच्यामध्ये गफलत करताना दिसतंय. समतेचा अर्थ आणि समानतेचा अर्थ, समता आणि समरसता असं मला म्हणायचंय. समता आणि समरसता समजून घेणं. ऐका, तुम्हाला समता आणि समरसता असं समता आणि म्हणायचं? समरसतेलाच आपण समानता, समरसतावाले जे समूह आहे, जो संघ परिवार आहे, तो समानतेलाच समता असं सांगत असतो. परंतु मुळात समतेची व्याख्या ही वेगळी आहे. समता ही विषम परिस्थितीमध्ये वंचित समूहाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिलेली विशेष सवलत, ही समतेमध्ये अभिप्रेत आहे. जॉन रॉल्स सारख्या विचारवंतांनी सांगितलेले आहे की जेव्हा परिस्थिती विषम असते तेव्हा विषम परिस्थितीमध्ये प्रवाहापासून दूर असलेल्या समूहाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष संधी सवलती देणे हे सामाजिक न्यायाचा, समतेचा गाभा आहे. आणि हाच गाभा आज विसरताना दिसतोय. म्हणून चर्चा ही समानतेची, समरसतेची होताना दिसते, समतेची नाही. आणि जे काही अन्याय अत्याचार होताना दिसत आहेत ते सामाजिक न्यायाचे तत्व असेल, लोकशाही तत्व असेल, किंवा स्वातंत्र्याचा मुद्दा असेल, किंवा समतेचा मुद्दा असेल, याला कुणी एका पातळीवरती बगल द्यायचा. समानतेच्या मुद्द्यावरती आरक्षणाची चर्चा सुद्धा समानतेवर आणून ठेवायची आणि समतेचा मूळ गाभा बाजूला करायचा, हे गेल्या काही वर्षामध्ये घडताना दिसते. आणि हेच मूळ जुना पूर्व इतिहास जर पाहिला आपण संघाचा, तर संघाचा इतिहास हा आदिवासींना आदिवासी म्हणून स्वीकारत नाहीये, तर आदिवासींना वनवासी म्हणून स्वीकारतो.
आणि दलितांना सुद्धा त्यांचा वाटा म्हणून देत नाहीये, तर त्याच्यातल्या मुठभर समूहाला चेहरा म्हणून पुढे आणण्यासाठी संधी देतो आणि त्याला अनुग्रहित ठेवून मी तुम्हाला अनपेक्षित गोष्ट दिलेली आहे आणि त्या गोष्टीच्या बदल्यामध्ये आमची विचारसरणी समर्थन करावं हा त्यांच्याकडून घेतलेला हे आहे, शपथ घेतलेली त्यांच्याकडनं एक अप्रत्यक्षरित्या. आणि त्यांची विचारधारा हीच कशी समतेची आहे हे सांगण्यासाठी वंचित समूहाचा घटक हा समानतेला समता म्हणून सांगत असतो. त्यामुळे मुळात माझं म्हणणं असं आहे की समता आणि समानता याच्यामध्ये गफलत होता कामा नये. समतेचा अर्थ सर्वांनी समजून घ्यावा. भारतीय संविधानाने ते स्पष्ट केलेलं आहे आणि स्वातंत्र्याचा सर्वांना जो अधिकार दिलेला आहे तो अभिव्यक्ती स्वातंत्र्य असो, उद्धव धुमाळे मला सांगा, उद्धव धुमाळे किंवा मुळामध्ये उद्धव धुमाळे मला एक सांगा की या निकषावर संघ समता मानत नाही याचे पॉलिटिकल सायन्सचे अभ्यासक म्हणून काय पुरावे तुमच्याकडे आहे? धोरणच त्यांचे हा बोला. समान नागरी कायद्याचा आग्रह धरणं हा मुळात जर त्याच्यातला जर ढोंगीपणा बघितला आपण तर लक्षात येईल की समतेच्या समर्थनात आहेत का समानतेचा आग्रह धरणार आहेत. म्हणजे समानतेचा आग्रह धरणं हा समतेला बगल देण्याचा मुद्दा आहे आणि हे गेल्या काही वर्षात संविधानामध्ये बदल करण्याचं ज्या पद्धतीने मागणी होते, ज्या पद्धतीने धोरणं ठरवले जात आहेत त्यातून स्पष्ट दिसतंय. म्हणजे जातीच्या मुद्द्यावरती जातीच्या गटांना प्रेरणा द्यायचं, जातीय संघटना उभा करण्यासाठी आणि त्याचबरोबर हिंदुत्वाच्या अजेंड्यावरती त्यांना एकत्र आणायचा आणि जातीच्या ज्या सामाजिक घटक म्हणून तो मागासलेपण आहे त्या मागासलेपणाबद्दल बोलायचं नाहीये, हेच होताना दिसतंय. राजू वाघमारे उद्धव धुमाळे तुमचे मुद्दे पोहोचले. राजू वाघमारे बोला. काय आहे संजयजी, आता जे धुमाळे बोलत होते त्यांच्यामध्ये काहीतरी गफलत झालेली आहे. कारण जे मगाशी तुम्ही म्हणत होतात सिंपल गोष्ट आहे, समता आणि समरसता, संघाला समरसता अभिप्रेत आहे याचा अर्थ असा की या हिंदू धर्मामध्ये ज्या वेगवेगळ्या जाती आहेत त्या जातींची जी उतरण आहे, ब्राह्मण त्याच्या खाली क्षत्रिय आणि ह्या बाकीच्या सगळ्या ज्या जाती आहेत या जातींची उतरण तशीच्या तशी ठेवायची, उच्च नीच भेद तसाच ठेवायचा, पण या जातींनी आपसामध्ये समरस होऊन राहायचं. म्हणजे जरी तुम्ही शूद्र असाल तरी तुम्ही शूद्र राहायचं, पण त्याच्या वरच्या जाती बरोबर मिळून मिसळून राहायचं, कारण तुम्ही हिंदू आहात. ही संघाची शिकवण आहे, याला ते लोक समरसता म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑफिसमधून मागच्या वर्षी जी जाहिरात प्रिएम्बल प्रसिद्ध झालं त्याची तक्रार मी पोलिसात केलेली आहे. त्याच्यामध्ये समरसता हा शब्द वापरला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी समता अभिप्रेत आहे त्याचा मूळ गाभाच तो आहे की या हिंदू धर्मातल्या जाती पाती विषमता नष्ट झाल्या पाहिजेत, सगळ्या जाती नष्ट होऊन समता आली पाहिजे. आणि ती समता ही गोवळकरांना मान्य नव्हती. गोवळकरांनी जे मंच ऑफ थॉट लिहिलं किंवा RSS ची जी स्थापना केली ती मूळतः हिटलरच्या अनुषंगाने केली. हिटलरला काय पाहिजे होतं तर त्याला प्युअर रेस पाहिजे होतं. गोवळकरांना काय पाहिजे तर प्युअर हिंदू लोक पाहिजेत. ते काय म्हणाले तर ख्रिश्चन, बुद्धिस्ट, मुस्लिम हे सगळे फॉरेन बॉडी आहेत, फक्त हिंदू इकडे पाहिजेत. आणि या फॉरेन बॉडींचा या देशाच्या नॅशनलिझमवर प्रेम नाही आहे, म्हणून यांना काढलं पाहिजे. हिटलर काय म्हणत होता, ज्युईश लोकांना काढलं पाहिजे कारण त्या फॉरेन बॉडी आहेत. मग जर गोवळकर गुरुजींची मनुस्मृती जर ती त्यांना मान्य असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समता आणि राज्यघटना ही कशी एकत्र येऊ शकते. म्हणजे साबळे साहेब खासदार म्हणून जी विद्वत्ता पासळत आहेत, अहो गोवळकर गुरुजींना जे पाहिजे ते बाबासाहेबांना कधीच नको होतं, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग केला आणि म्हणाले की मी हिंदू जन्माला आलो तरी मरणार नाही. साबळे साहेब जरा आपलं ज्ञान आणि वाचन वाढवा. उगाच गोवळकर गुरुजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
दोन वेगवेगळ्या विचारधारा आहेत आणि त्या विचारधारांना तुम्ही म्हणताय की ते दोघे एकत्र आहेत. आणि जो संघ संजयजी आता अमित शाह आणि बीजेपीचे मोठे नेते दलित, आदिवासी, हिंदू, ब्राह्मण यांच्या बरोबर एकत्र स्नान करतात. का करतात स्नान? तर त्यांना ती समरसता जी आहे ती समरसता या समाजामध्ये रुजवायची आहे की तुम्ही या जातीमध्ये असलात तरी तिथेच राहा, आम्ही तुमच्याशी चांगले राहू, फक्त नाटक करू. पण हे जे उद्दंड आहे. राजू वाघमारे तुमचे मुद्दे पोहोचलेत. खासदार अमर साबळे, मला एक सांगा की बघा, म्हणजे हा विषय अतिशय महत्वाचा असल्यामुळे ब्रेक न घेता आपण मुद्दामी चर्चा सलगपणे करतो आहोत आणि प्रत्येकाला आपापली भूमिका मांडायची आणि प्रत्येकाला मी नेहमी देतो त्यापेक्षा जास्त वेळ आज मिळतो आहे. त्यांनी फार नेमकेपणानं सगळ्यांनी भूमिका मांडावी अशी माझी अपेक्षा आहे प्रत्येक नामवंतांकडून. अमर साबळे, तुम्ही ऑर्गनायझर वाचता का? कधी कधी. बरं, बंच ऑफ थॉट्स तुम्ही वाचलंय का? कोणता? बंच ऑफ थॉट्स. नाही वाचलं. बरं, बंच ऑफ थॉट्स हे जे आहे हे संघ समजणारं असं अतिशय महत्वाचं पुस्तक आहे आणि आजही संघाच्या किंवा वेबसाईटवर तिथे त्यांनी ऑफिशियली सांगितलेलं आहे की बंच ऑफ थॉट्स हे फार महत्वाचं पुस्तक आहे. बंच ऑफ थॉट्स तुम्ही एकदा वाचा, म्हणजे यातल्या अनेक गोष्टी कळतील. मला एक सांगा की तुम्ही असं म्हणता आहात की हेडगेवार, देवरस, गोळवलकर, आंबेडकर हे सगळे काही प्रमाणामध्ये सोबतच होते. मला सांगा, जेव्हा आंबेडकरांनी दीक्षा घेतली ती तर फार नंतर 1956 ला, पण त्यापूर्वी जेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी घोषणा केली येवल्यामध्ये, तर त्या घोषणेला आता 1935 साली बरोबर 80 वर्ष पूर्ण झाली तेव्हा मोठा समारंभ झाला. तर तिथे त्यांनी घोषणा केली 1935 मध्ये येवल्यात की मी जरी जन्माला आलो हिंदू म्हणून तरी मरणार नाही हिंदू म्हणून. अशी घोषणा जेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी केली तेव्हा त्याच्यावर संघाची प्रतिक्रिया काय होती तुम्हाला माहिती आहे का? सांगा ना. मला सांगा की या प्रकारची घोषणा डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर करतायत आणि तरी सुद्धा संघाचा कोणीही धुरीण किंवा कुठलाही नेता पुढे येत नाही आणि बाबासाहेबांना हे सांगत नाही की तुम्ही असं करू नका, तुम्ही हिंदू धर्मामध्येच राहा. हिंदू धर्मातल्या या सगळ्या गोष्टींना की हे लोक बदलतच नाहीत. म्हणजे तुम्ही बघा की 1935 ला ही घोषणा करण्यापूर्वी त्यांनी काळाराम सत्याग्रह केला, पण काळाराम सत्याग्रह करून सुद्धा त्या काळाराम सत्याग्रहाला यश आलं नाही आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण एवढे सत्याग्रह केले, काही केलं तरीही हिंदू धर्म बदलत नाही. त्यानंतर 5 वर्षांनी, सत्याग्रहानंतर 5 वर्षांनी त्यांनी ही घोषणा केली की मी जन्माला आलो हिंदू म्हणून पण मरणार नाही हिंदू म्हणून. आणि त्याच्यानंतर 21 वर्षांनी त्यांनी प्रत्यक्षामध्ये धर्मांतर केलं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुमचे डॉक्टर आंबेडकरांसोबत असणारे, त्यांच्याच विचारांचे असणारे हे सगळे लोक तुम्ही जे सांगता आहात, किंवा हा संघ आहे, संघ स्थापन झाला 1925 ला, त्यामुळे ही घोषणा झाली किंवा काय तेव्हा संघ होता, असं सगळं असताना सुद्धा यातला कुठलाही माणूस पुढे येऊन तुम्ही हे करू नका असं बाबासाहेबांना कधी म्हटलं नाही. उलट पक्षी बाबासाहेबांच्या सगळ्या मूल्यांना तो विरोध करत गेला, बाबासाहेबांच्या राज्यघटनेला जाहीरपणे विरोध करत गेला. आणि म्हणून सुहास पळशेकरांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये एक लेख लिहिलाय. त्या लेखात त्यांनी अशी भूमिका मांडलेली आहे सुहास पळशेकरांनी की गोरक्षणाच्या अनुषंगानं, गोरक्षण ही दुकानदारी आहे, गोरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी सुरू आहे असं नरेंद्र मोदी म्हणतात. त्या भावनेचा मी आदर करतो, ते विधान उशिरा आलं तरीही आदर करतो. पण पळशेकर असं म्हणतात की मुळामध्ये ही दुकानदारी तुमच्याच विचारधारेनं जन्माला घातलेली आहे, याचा तुम्हाला विचार करावा लागणार आहे. अशा वेळी अमर साबळे, तुम्ही खासदार झालात ही खूप चांगली गोष्ट आहे, पण खासदार झालात म्हणून तुम्ही मूळ मुद्द्यांना विसरून कसं काय चालेल? डॉक्टर आंबेडकरांना या संघाने विरोध केला हे तरी मानणार की नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो उतरता जो इतिहास आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषद गाजवली, राज्यघटना लिहिली. या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढी काँग्रेसवर टीका केली तेवढी संघावर टीका केलेली कुठे दिसते? संघावर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही टीका केली नाही. ह्याचं कारण असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो दलित समाज ज्या श्रेणीवर आणून ठेवायचा होता, त्या काळामध्ये बाबासाहेबांना ते कार्य महत्वाचं वाटलं आणि त्या सर्व सुधारणेला काँग्रेस सातत्याने विरोध करत होता. जेव्हा जेव्हा विषमता पूरक ज्या ज्या कृती केल्या त्या फक्त भारतीय जनता पार्टीने काही संघाने केल्या असं म्हणणं चुकीचं आहे, दुर्दैवाचं आहे. आपण हा जर इतिहास तपासला आणि मी ह्या सर्व विद्वानांना
आणि विशेषतः डॉक्टर वाघमारेंना जो बुद्धिवंतेचा जो मोठा ठेका त्यांच्याकडे डॉक्टरेट प्राप्त झालेलं आहे, त्यांना असं मी नम्र निवेदन करतो की त्यांनी माझ्या बरोबर यावं, संघाने विषमता निर्मूलनाचे जेवढे कार्यक्रम घेतलेले आहेत, संघाने हाती घेतलेले आहेत, ते सर्व विषमता निर्मूलनाचे कार्यक्रम तुम्हाला याची डोळा मी दाखवतो आणि मग त्याच्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये जर प्रकाश पडला तर जे सत्य दिसलं ते तुम्ही लोकांसमोर सांगा. तुम्ही विषमता निर्मूलनाचे कोणतेही प्रयोग केले नाही. आणि साहेब, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही यांना सगळ्यांना जे विचारता ना, ते नदीवर उभा राहून नदीतल्या आतल्या पाण्याची तापमान किती आहे असं विचारण्यासारखं आहे. कारण ह्यांनी संघाचे विषमता निर्मूलनाचे प्रयोग पाहिलेच नाही आणि म्हणून संघ या देशाला सर्वात इमानदार असा पंतप्रधान लाभलेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा सन्मान आणि दलितांवरील अत्याचार कमी झाला पाहिजे याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारा हा पंतप्रधान आहे. आणि सातत्याने हे आकाश बुद्धी घेऊन आता उन्हाचा विषय निघाला. उन्हामध्ये जी रॅली काढली गेली 13 तारखेला जी उन्हामध्ये रॅली काढली ती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काढली. उन्हामध्ये जी रॅली काढली ती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काढली. त्या ठिकाणी जे क्षत्रिय समाजाचे लोक होती त्यांना शिव्यागाळ केल्या, त्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला. हे काँग्रेसने केलेलं आहे आणि हे काँग्रेसचं उन्हाबद्दल आपण बोलू. फक्त आत्ताचा जो मुद्दा आहे म्हणजे ऐका अमर साबळे अमर साबळे काँग्रेसवर आंबेडकरांनी टीका केली हे खरं आहेच, ती सगळी विधानं खरी आहेत. ऐका नाही सगळ्यांना माहिती जाहीर विधान आहेत, पण हे यांनी नाकारून चालणार नाही, ते जाहीर विधान आहेत. पण एक लक्षात घ्या, त्याच काँग्रेस बरोबर जेव्हा राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्षपद आंबेडकरांकडे आलं तेव्हा याच गांधी नेहरूंसोबत बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली. प्रश्न मूल्यात्मक विरोधाचा नाहीये, बाकी विरोधाचा मुद्दा वेगळा आहे. संघाच्या अनुषंगाने मी असं म्हणतोय की मुळात मूल्यांच्याच अनुषंगाने चर्चा केली पाहिजे. एनिवे सिद्धार्थ मोकळे आपल्या सोबत आहेत, त्यांना काहीतरी बोलायचंय. सिद्धार्थ मोकळे, ही सगळी चर्चा ऐकल्यानंतर मला अशी भीती वाटते किंवा अशी एक शंका वाटते की सिद्धार्थ मोकळे आता उद्या संघाच्या शाखेमध्ये जातील. एवढं जर आंबेडकरवादी असेल संघ तर मग सिद्धार्थ मोकळे तुम्ही इकडे काहीतरी संघटना स्थापन करण्यापेक्षा संघात जायला काय हरकत आहे? आता तुम्हाला खासदारकी मिळेल का, आमदारकी मिळेल का याची हमी मी देऊ शकत नाही, अमर साबळे सांगू शकतील. बोला सिद्धार्थ, बोला. अमरजी साबळेंनी जे आता मुक्ताफळं उधळलेली आहेत गेल्या काही मिनिटांपासूनची, त्याचं म्हणजे ते हसावं की रडावं खरंच करत नाहीये. एका बाजूला ते सांगतात की बाबासाहेबांचे विचार आम्हाला मान्य आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांना संघाच्या संस्थापकांची संघटन कौशल्य किंवा संघ हा जगातली एक नंबरची संघटना आहे असं ते सांगतायत. तर मी त्यांना सांगू इच्छितो की सध्याला इसिस ही जगातली एक नंबरची दहशतवादी संघटना आहे असं जर आपण मानलं तर इसिसच्या संस्थापकाला आपण मान्यता देणार आहोत का की त्याचं संघटन कौशल्य खूप चांगलं आहे? म्हणून मुद्दा मानवी मूल्यांचा असतो आणि संघाने नेहमी मानवी मूल्यांनाच हरताळ फासलेली आहे. त्यांनी सातत्याने म्हणजे आता त्यांनी एक मुद्दा आणला होता की मी बुद्धाला मानणारा कार्यकर्ता आहे, तर साबळेजी फक्त बुद्धाने करुणा नाही सांगितली, बुद्धाने फक्त मैत्री नाही सांगितली, तर बुद्धाने सगळ्यात महत्वाचं काय सांगितलं असेल ती चिकित्सा सांगितली आहे. बुद्धाने अत्तोदीपभव सांगितलं, स्वतःला जागृत करा आणि प्रश्न पडू द्या. आता तुमची प्रश्न पडायची प्रक्रियाच खंडित झालेली आहे, याचे अनेक पुरावे तुम्ही प्रत्येक वाक्याग्री दिलेले आहेत. त्यामुळे मला तुमच्याबद्दल खरं तर सहानुभूती आहे. तशीच सहानुभूती मला नरेंद्र जाधवांबद्दलही आहे आणि माननीय आठवले साहेबांबद्दलही आहे. मुद्दा हा आहे की संघाची एकूण मोडस ऑपरेंडी पाहता या देशातील नागरिकांना, या देशातील प्रत्येक घटकाला त्यांना धर्माच्या उतरंडीत बांधून ठेवायचा आहे. मग बदलता काळानुसार धर्म बदलतो. कसा बदलतो? तर तो टूल बदलतो, हत्यार बदलतो, त्यांची रचना बदलत नाही. धर्माची चिकित्सा संघामध्ये निषिद्ध मानली जाते. म्हणजे एकीकडे सगळ्यात जास्त बौद्धिक कोण घेतं तर संघ घेतो आणि त्या बौद्धिकातून काय बाहेर पडतं तर प्रश्न पडायची प्रक्रियाच खंडित झालेला माणूस बाहेर पडतो, जो धर्माला प्रश्न विचारत नाही आणि विचारूही देत नाही. जर कोणी धर्माची चिकित्सा करत असेल तर त्या माणसावरती हिंसात्मक पद्धतीनं हल्ले केले जातात. अशा पद्धतीचा आउटपुट देणारी ही जगातली एक नंबरची संघटना जी आहे हीच या देशाला, या समाजाला सगळ्यात मोठा धोका आहे.
त्यामुळं या धोक्याची आज कल्पना कदाचित साबळेजींना खासदारकीमुळे येणार नाही किंवा माननीय अर्थतज्ञ जे आहेत आमचे जाधव साहेब त्यांनाही ती येणार नाही. मात्र आम्ही जे आहोत कार्यकर्ते रस्त्यावर उतरून दिवस रात्र लढणारे आणि जे संघाच्या प्रयोगांमध्ये सहभागी नाही आहोत, सुदैवाने बाबासाहेबांनी जो मार्ग दाखवलाय समतेचा, जो बुद्धाचा आणि कबीराचा मार्ग आहे, त्या मार्गाने आणि त्या एका प्रयोगावर आम्ही सातत्याने काम करत आहोत. तर त्यांच्या बाबतीमध्ये आणि 100 तुकड्यामध्ये विभाजित व्हायचं. अहो साहेब, एक लक्षात घ्या, 100 तुकडे विभाजित होऊन रिपब्लिकन चळवळ पुन्हा बाबासाहेबांचा विचार पुढे नेते, समतेचा विचार पुढे नेते. भाजपमध्ये जाऊन तुम्ही विषमता पेरण्यासाठी जर का काम करत असाल तर तुमच्या भाजपचा आम्हाला काही फायदा नाहीये, या देशाला फायदा नाहीये. 100 नाही, मी म्हणतो रिपब्लिकन चळवळीचे 1000 तुकडे जरी झाले तरी प्रत्येक गट प्रत्येक कार्यकर्ता हा बाबासाहेबांचा समतेचा विचार घेऊन पुढे जाईल, या देशाला एक संध अबाधित राखण्यासाठी काम करेल. तुमच्यासारखा स्वार्थासाठी सत्ता लोलूप होऊन या देशातील समाजाच्या, या देशातील राज्यघटनेच्या विरोधात उभा राहणार नाही. मिळाली देशामध्ये तुमच्या विचाराला विचारतोय कोण आहे? भारतीय जनता पार्टीच्या विचाराला. अहो, एक लक्षात घ्या, आमच्या विचाराने जर संघाच्या विचाराने देश चालला असता तर साबळे साहेब कुठे असता तुम्ही या क्षणाला? जरा विचार करा. पूर्वाश्रमीच्या काम तेच करत राहावं लागलं आणि आज गुजरातमध्ये तेच काम करण्याची बंदी केली जाते. आरक्षण नव्हतं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने 3,000 आरक्षित असलेल्या ठिकाणी केलेले आहे आणि 2 खासदार हे निवडून आणलेले आहेत. उन्हामध्ये जाऊन अत्याचार करणारा, तुमच्या विचारांना मान्यता किती आहे? भारतीय जनता पार्टीच्या विचाराला संपूर्ण देशामध्ये मान्यता मिळाली. अमर साबळे फक्त मला एकच सांगा, भारतीय जनता पक्षाच्या विचारांना बहुमत मिळालं, हा भारतीय जनता पक्षाचा विचार आहे तरी काय, हे जरा मला सांगा. भारतीय जनता पार्टीचा विचार आहे की या देशाची राज्यघटना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे, ती सर्वोत्कृष्ट आहे, ती आम्हाला मान्य आहे. त्या राज्यघटनेच्या आधारेच, ऐका माझं तर, या देशाची राज्यघटनेच्या आधारेच या देशाचा कारभार होईल आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली सामाजिक, आर्थिक, राजकीय समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने आम्ही वाटचाल करू. ही भारतीय जनता पार्टी मागच्या सरकारने बाबासाहेब आंबेडकर भारतीय जनता पार्टीने स्वीकारलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होणार आहे. ते कधीही काँग्रेसने चालढकल केली, भारतीय जनता पार्टीने केली नाही. खासदार अमर साबळेंचा मुद्दा पोहोचला. सिद्धार्थ, एक सेकंद. कॉम्रेड भालचंद्र कांगोंना काहीतरी बोलायचं. काय भारतामध्ये सत्तेवर येणाऱ्या प्रत्येक पक्षाला आम्हाला भारतीय राज्यघटना मान्य आहे हे मान्य केल्याशिवाय निवडणुकाच लढवता येत नाही. त्यामुळे हे काही फार भाजप काहीतरी इतर पक्षाचा वेगळा आहे असं सांगता येत नाही. त्यांनी म्हटलं तर निवडणुकाच लढवता येत नाही. मुद्दा असा आहे की ही घटना मान्य केल्यानंतर त्या घटनेप्रमाणे न चालता त्या घटनेची पदोपदी पायमल्ली होत असताना संघ काय करतो, भाजप काय करतो? आत्ताच बरोबर माझ्या मित्रांनी सांगितलं की वाजपेयी सत्तेवर आल्यानंतर घटना पुनर्लोकन समिती नेमण्यात आली. घटनेचं पुनर्लोकन करण्याची गरज का पडली, ह्याची उत्तर जनतेला दिली पाहिजेत. तेव्हा मला असं वाटतं की शब्दांचा खेळ खेळून लोकांना भ्रमित करणं, याच्यासारखा खेळ संघासारखा कोणी करू शकत नाही. संघ, अहो साधी गोष्ट मी तुम्हाला विचारतो, देशामध्ये अनअकाउंटेड मनी म्हणजे काळा पैसा. संघाला विजयादशमीच्या दिवशी देणग्या मिळतात, एकाला तरी पावती देतात का? त्याचं ऑडिट होतं का? त्याच्या पैशाचा हिशोब जनतेपुढे मांडला जाता? अहो तुमची रजिस्टर्डच नाहीये तुमची संघटना, सब गोलांकार आहे. म्हटलं तर संघटना आहे, म्हटलं तर नाही. अशा प्रकारचा छुपा डाव तुम्ही खेळता आणि जनतेला भ्रमित करता. तेव्हा तुमचे खरे उद्देश काय ते तुम्ही लक्षात घ्या आणि मग तुम्ही समजा. मी साबळे साहेब, लोकशाही आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा, त्या मताप्रमाणे काम करण्याचा अधिकार आहे. परंतु मुख्य मुद्दा मानवी मूल्य पुढे नेण्याचा आहे आणि ती मूल्य संघा मान्य नाहीत हे पदोपदी दिसलेलं आहे. शेवटी तुम्हाला राज्य करायचं असेल, तुम्हाला संघटना चालवायची असेल तर सगळ्यांना एकत्र घ्यावं लागतंच. कुठल्या मुद्द्यावर तुम्ही एकत्र घेणार? मेन आर इक्वल, म्हणजे मेन अँड विमेन
आर बॉर्न इक्वल या मुद्द्यावर घेणार का काही लोकांनी राज्य करायचं आणि काही लोकांनी सेवा करायची, ही देखील एक युनिटी करण्याची पद्धत असते आणि हीच दुसरी पद्धत संघाला मान्य आहे, म्हणून आम्ही संघाला विरोध करतोय, आपण लक्षात घेतलं पाहिजे. कॉम्रेड भालचंद्र गांगो, हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. तुम्हाला गंमत सांगतो, मला व्हॉट्सअपवर आता एखादं आमचे मित्र निरंजन टकले नावाचे तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल, त्यांनी RSSला एक खुलं पत्र लिहिलेलं आहे आणि त्या खुल्या पत्रामध्ये त्यांनी हाच मुद्दा मांडलाय की जेव्हा 1929च्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनामध्ये राष्ट्रध्वज तिरंगा असेल हे संमत झालं, तेव्हा संघानं या राष्ट्रध्वजाला विरोध केला, या तिरंग्याला विरोध केला, राज्यघटनेला विरोध केला. तर किमान तुम्ही हे तरी मान्य कराल का की ठीक आहे, आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पंतप्रधान इमानदार आहेत वगैरे, बरोबर आहे, पण संघानं राष्ट्रध्वजाला तिरंग्याला विरोध केला, संघानं राज्यघटनेला विरोध केला, संघानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केला, हा इतिहास तरी मान्य करणार का? तुम्हाला अजूनही वादग्रस्त विधान वाटेल, परंतु परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशाचा राष्ट्रध्वज हा भगवा असला पाहिजे असं मत होतं. या संदर्भामध्ये काही हिंदुत्ववादी संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटल्या आणि ह्याचेच रेफरन्स आहे, पुस्तकामध्ये रेफरन्स आहे. मी तुम्हाला पुढच्या बैठकीमध्ये तो पुस्तक, पान क्रमांक, ओळ क्रमांक सगळं दाखवतो. बाबासाहेब आंबेडकरांना भेटले आणि बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं की बाबा की या देशाचा राष्ट्रध्वज हा भगवा असला पाहिजे. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की ठीक आहे, या संदर्भामध्ये संपूर्ण जी राष्ट्रध्वज समिती आहे त्याच्यामध्ये तुमचं मत मी मांडण्याचा प्रयत्न करील. परंतु बाबासाहेबांना जेव्हा ते विमानतळावर भेटायला आले तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना विचारलं सुद्धा. बाबासाहेब असे चालत चालत विमानतळावर आले, परत मागं वळाले आणि त्यांना म्हणाले का हो, तुम्हाला एखाद्या महाराच्या मुलाने या देशाचा राष्ट्रध्वज भगवा असावा असं म्हटलं तर चालेल का? अशी विषण्णता बाबासाहेबांनी व्यक्त करून सुद्धा जर तुम्ही त्या संदर्भामध्ये संपूर्ण देशामध्ये वातावरण निर्मिती केली तर तुमच्या मताची वकिली मी राष्ट्रध्वज समितीमध्ये करेल असं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. याचे सगळे संदर्भ आहेत. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर भगव्या झेंड्याच्या विरोधात नव्हते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मी प्रश्न बाबासाहेब आंबेडकर भगव्याच्या किंवा निळ्याच्या विरोधामध्ये होते का हा विचारला नाहीये, संघ तिरंगाच्या विरोधामध्ये होता, त्याच्याबद्दल तुमची भूमिका काय हा माझा प्रश्न आहे. हे पहा की आणि ऐका राष्ट्रध्वज तो संघाला हा देशाचा राष्ट्रध्वज मान्य आहे. एकच सेकंद, प्रज्ञा दया पवार बोलतायत. प्रज्ञा दया पवार बोला. दोन प्रश्न या निमित्ताने विचारावेसे वाटतात. त्यातला माझा पहिला प्रश्न असा आहे, मगापासून त्यांचं सगळं विवेचन आपण ऐकतो आहोत. माझा पहिला प्रश्न असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण वाटचालीमध्ये, त्यांच्या सगळ्या प्रवासात, त्यांच्या सगळ्या क्रांतिकारी अशा सगळ्या त्यांनी जे मुद्दे घेतले आणि ज्या पद्धतीचे कृती कार्यक्रम केले, त्यामध्ये महत्वाची गोष्ट एक अशी होती की मनुस्मृतीचं त्यांनी जाहीररित्या दहन केलं. या मनुस्मृतीच्या जाहीररित्या केलेल्या दहनाला, त्याला एक ऐतिहासिक संदर्भ आहे आणि वर्तमानही संदर्भ आहे, समकालीनही संदर्भ आहे. याला हे पाठिंबा देतायत का? मनुस्मृतीच्या जाहीर जे दहन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्याचं समर्थन खासदार महोदय ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात त्याला ते समर्थन देणार आहेत का? हा माझा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की मगापासून चर्चा आपली संघ आणि त्या संदर्भातली सगळी नीती, त्यांची दांभिक नीती याबाबत एकवटलेली आहे. उन्हाचा जो अतिशय भयंकर असा जो सगळा संदर्भ आहे, तिथे मी परत एकदा आपल्या सगळ्यांना घेऊन जाऊ इच्छिते की तिथे अशी मागणी केली गेली की आम्ही हे सगळं काम नाकारणार आहोत, आम्ही सन्मानाचं जगणं जगणार आहोत, 5 एकर जमीन आम्हाला देण्यात यावी. तर या मागणीबाबत काय म्हणणं आहे मग या सगळ्या प्रवक्तेपण हे जे करतायत किंवा ही जी सगळी मांडणी करतायत, तर त्या संदर्भात त्यांची काय भूमिका आहे? अमर साबळे, या संदर्भामध्ये जो उन्हाचा प्रश्न जो सांगितलेला आहे त्या संदर्भामध्ये गुजरात राज्यांनी त्यावर कडक भूमिका घेतलेली आहे. त्यांच्यावर अॅट्रॉसिटीनुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. परंतु उन्हानंतर जेव्हा दलित संघटनांनी जो मार्च काढला, रॅली केली, त्याच्यामध्ये 13 तारखेला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जी रॅली काढली त्या रॅलीमध्ये त्यांनी एका गावातील खाट
क्षत्रिय समाजातील लोकांना शिवीगाळ केली, त्यामुळे वातावरण संतप्त झालं. आणि त्याच्यानंतर आता त्या रॅलीवर जी दगडफेक झाली, दगडफेक झाल्यानंतर ज्या दलितांच्या रॅलीवर दगडफेक केली त्यातल्या 50 लोकांना अटक करण्यात आलेली आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. म्हणजे हे काँग्रेसने मुद्दाम जनभावना भडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळं सोयीस्कर बाजूला ठेवायचं आणि संघ भारतीय जनता पार्टी धोपटण्याचा जो प्रयत्न केला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. या देशाचे श्रद्धेय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलेलं आहे, या देशातील अस्पृश्यता पण मारहाण कोणी केली, मारहाण कोणी केली हा मूळ प्रश्न घ्या ना तुम्ही चर्चेमध्ये. या देशातील तुम्ही पूर्णपणे चर्चा भरकटवत आहात आणि तुमची सगळी विधानं ही विरोधाभासाने इतकी भरलेली आहे. प्रज्ञा बोला. त्यांची सगळी विधानं ही विरोधाभासाने भरलेली आहेत मगापासून. त्यांच्या सगळ्या मांडणीमध्ये प्रचंड मोठा व्यत्यास आहे की तिथे मुळात प्रश्न असा आहे की गोभक्तांनी म्हणजे ही जी वस्तुस्थिती आणली वाट्याला ती कोणामुळे आलेली आहे. मुळामध्ये जेव्हा लोकसभेची निवडणूक तोंडावर असताना सुद्धा मोदींनी हा मुद्दा प्रचारामध्ये घेतला होता की नव्हता? गुलाबी क्रांतीच्या विरोधात ते होते की नव्हते? बिहारच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी हा मुद्दा प्रचारामध्ये घेतला होता की नव्हता? आणि आता ज्या पद्धतीची संवेदनशीलतेची जी भाषा केली जाते ती एका अर्थाने नकारात्मक आहेत असं मला वाटतं. हा पूर्णपणे एक प्रकारे म्हणजे काय होतंय, मगापासून आपण जे बोलतो की 10 तोंडांनी बोललं जातंय. कुणी एक बोलायचं मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर, ही जी संपूर्ण स्ट्रॅटेजी आहे की ज्याच्यामुळे गोंधळाचं सगळं वातावरण कसं निर्माण होईल. आणि ह्याच प्रकार त्यांनी समता काय आणि समरसता काय याही बाबतीमध्ये सतत अवलंबलेला दिसतोय. आता मगापासून जी मांडणी आपण खासदार महोदयांची ऐकतोय ही सुद्धा अक्षरशः शुद्ध धुळपीक आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कुठल्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे. त्यामुळे प्रश्न जे आहेत ते मूळ प्रश्न बाजूला ठेवायचे आणि त्याला काहीतरी एक वेगळं वळण लावायचं. विकास सबका साथ, मुळामध्ये सगळ्या वंचितांचे प्रश्न, सगळ्या अल्पसंख्याकांचे प्रश्न, स्त्रियांचे प्रश्न या बाबतीमध्ये काय भूमिका घेतलेली आहे आणि सातत्याने हे जे चालले सातत्याने टार्गेट होणारा कुठला समूह आहे. राज्यघटनेच्या बाजूने एका वेळेस बोलत असताना म्हणजे बाबासाहेब स्वीकारायचे, पण बाबासाहेब स्वीकारत असताना त्यांचा जो सर्वाधिक क्रांतिकारी असा जो मुद्दा होता किंवा त्यांचं जे तत्वज्ञान होतं ते बाजूला ठेवायचं, त्यांचं एखादंच कुठलं तरी वाक्य सोयीस्कर पद्धतीने उचलायचं. तुम्हाला हेडगेवारांच्या शेजारी बाबासाहेब ठेवताच येणार नाही. टोटली परस्पर विरोधी हे तत्वज्ञान आहे आणि तुम्ही याचा एकत्रित करून चालण्याचा प्रयत्न करता. भारतीय समाज हा सुज्ञ समाज आहे आणि येत्या काळामध्ये याला नक्की उत्तर देण्यात येईल आणि भारतीय समाजातल्या साध्या सुध्या लढाऊ कष्टकरी वंचितांच्या शहाणीवेची जी जाणीव आहे त्याच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे आणि लोकशाही मार्गाने हे आलेत सत्तेवर. लोकशाही मार्गाचाच वापर करून ही सत्ता उलथवून टाकण्यात येईल आणि एका अर्थाने हे सुरू झालेलं आहे. या पद्धतीचा हा जो संघर्ष आहे, सांस्कृतिक संघर्ष आहे, सर्व पातळ्यांवरचा संघर्ष आहे, याची नांदी सुरू झालेली आहे आणि कुठेतरी ही मंडळी भयभीत झालेली आहे असं मला इथे दिसतंय. आणि म्हणून हा सगळा गोल अशा पद्धतीचा ही सगळी भाषा यांची सुरू झालेली आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक गेल्या 1 तासापासून आपण ऐकतो आहोत असं मला इथे कुठेतरी दिसतंय. अमर साबळेंना उत्तर द्यायचंच आहे, पण त्यापूर्वी डॉक्टर संजय दाभाडेंना काहीतरी बोलायचं आहे. संजय दाभाडे. अमर साबळेंना प्रश्न आहे, ज्या विचारधारामध्ये गोळवलकर गुरुजी लिहितात की या देशाचे 2 अंतर्गत शत्रू आहेत. शत्रू क्रमांक 1 मुसलमान, भारतातले मुसलमान. भारताचे अंतर्गत शत्रू क्रमांक 2 या देशातले ख्रिश्चन. हे एकीकडे विचारधान सांगतं, दुसरीकडे बाबासाहेबांची राज्यघटना या देशात सांगते की स्वातंत्र्य, समता, बंधुता सांगते. या दोन्ही गोष्टी, एकीकडे विचारधन आणि एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना, या परस्परांच्या विरोधी उभे आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये अमरजी साबळे, माझं तुम्हाला आव्हान आहे, माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही उद्या आणि पंतप्रधानांना घेऊन हे विचारधन ज्या पद्धतीनं बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली तसं गोळवलकर गुरुजींचं हे विचारधन तुम्ही उद्या जाळणार आहात का? हा कार्यक्रम तुम्ही हातात घेणार का? जोपर्यंत तुम्ही विचारधन जाळत नाही तोपर्यंत तुम्ही राज्यघटना हातामध्ये घ्यायला पात्रच ठरू शकत नाही. तुम्ही काय किंवा नरेंद्र मोदी काय.
हे आपल्याला एकीकडे दिसतं. दुसरीकडे मला असं या संदर्भात म्हणायचं आहे की जेव्हापासून हे मोदींचं सरकार सत्तेत आलं तेव्हापासून या ठिकाणी संपूर्ण चर्चा जी सुरू ठेवलेली आहे, जाणीवपूर्वक ठेवलेली आहे, म्हणजे गाय, म्हैस, बैल याच्यावर संपूर्ण चर्चा केंद्रित ठेवण्यात आलेली आहे. परंतु जे काही मूलभूत प्रश्न या देशातल्या इथल्या दलितांचे आहेत, आदिवासींचे आहेत, भटक्या विमुक्तांचे आहेत, स्त्रियांचे आहेत, अगदी रोजच्या जगण्या मरण्याचे प्रश्न आहेत. मगाशी त्यांनी सांगितलं की उन्हामध्ये तिथल्या ज्या दलितांनी मागणी केली की जमिनींची मागणी केलेली आहे. का बरं तुम्ही जमिनीच्या पुनर्वाटपाच्या बद्दल बोलत नाही? का बरं या देशामध्ये जमिनीच्या फेरवाटणीचा प्रश्न तुम्ही हातात घेण्याबद्दल काही चर्चा करत नाही? या ठिकाणी शिक्षणाचा प्रश्न आहे. शिक्षणावरचा आपण जर बघितलं, आरोग्याचा प्रश्न आहे. तुम्ही जर बघितलं जेव्हापासून नरेंद्र मोदी सत्तेवर आले तेव्हापासून जे सगळे सोशल सेक्टर्स आहेत त्याच्यावरचा खर्च तुम्ही कमी करत चाललेला आहात. शिक्षणावरची तरतूद तुम्ही कमी केली, आरोग्यावरची तरतूद. संजय दाभाडे सगळे मुद्दे पोहोचले. आता आपण उन्हाभोवती जरा चर्चा केंद्रित करूया. हे बाकी सगळे मुद्दे यापेक्षा सुद्धा उन्हामध्ये काय घडलं, काय घडायला पाहिजे. डॉक्टर राजू वाघमारेंना काहीतरी बोलायचं. राजू वाघमारे बोला. कसं आहे संजयजी की माणसानी विकलं जावं, ज्यांना विकून स्वतःला घ्यायचंय त्यांनी विकलं जावं. पण ते विकताना स्वतःला ज्यावेळी ते विकतात त्यावेळी कमीत कमी स्वतःची मूल्य तरी विकू नका. म्हणजे साबळे साहेब ज्या पद्धतीने मानवी मूल्यांबद्दल बोलतायत आणि ज्या विरोधाभासांनी बोलतायत, अहो म्हणजे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे की माणूस कुठच्या थराला जाऊ शकतो एखाद्या गोष्टी मिळवण्यासाठी. प्रश्न असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना ज्यावेळी तुम्ही मानता त्यावेळी तुम्ही मनुस्मृती मानत नाही. आज बीजेपी हिंदू राष्ट्र आणि पूर्णपणे कडव्या हिंदुत्वावर आधारित असलेला पक्ष आहे. मग त्या पक्षाला समतेची राज्यघटना कशी मान्य असणार? आणि साबळे साहेब इकडे बसून म्हणतायत की बीजेपीला ते मान्य आहे. अहो जर बीजेपीला ते मान्य आहे तर बीजेपी मनुस्मृती जाळण्याचा प्रोग्राम घेणार आहे का? कधी घेणार आहे ते सांगा. कारण ते घेऊच शकत नाहीत. कारण त्यांचा बेस हा पूर्णपणे विषमतेवर आधारित आहे. ज्या उन्हाच्या घटनेबद्दल आपण म्हणतात त्या गुजरातमध्ये साबळे साहेबांना मी विचारतो, एक कर्मयोगी नावाचं पुस्तक आहे. गुजरातमध्ये त्याच्या 5,000 प्रती निघाल्या होत्या. साबळे साहेब तुम्हाला त्याच्या लेखक माहिती आहे का? कोण आहे सांगा. तुम्ही लेखक सांगा कोण आहे त्या कर्मयोगी. तुमच्या एवढ्या बुद्धिवंत गटातला माणूस नाही मी. मानतो तुम्हाला मी. ते तुम्ही सिद्ध केलं आणि तुम्ही साबळे साहेब मध्ये पुस्तक वाचत बसला. साबळे साहेब बुद्धिवंत गटातला माणूस सर्वसामान्य म्हणजे बुद्धिमान लोक खासदार होत नाहीत का? मी अत्यंत सामान्य माणूस आहे. नरेंद्र जाधवांसारख्या बुद्धिमान माणसाला खासदार केले ना. भारतीय जनता पार्टीने 5 बौद्ध खासदार केले. ज्या ठिकाणी आरक्षण नव्हतं त्या 3 ठिकाणी रामदास आठवले, अमर साबळे कार्यकर्त्यांना अमर साबळे लक्षात घ्या. केवळ चांभार आहे, बौद्ध आहे, मांग आहे म्हणून खासदार करणं, आमदार करणं म्हणजे त्या मूल्यांशी प्रामाणिक असणं. भारतीय जनता पार्टी मानवी मूल्य जोपासणार आहे. ऐका शांतपणे ऐका माझं. या देशामध्ये सर्वात जास्त दलित खासदार हे भारतीय जनता पार्टीचे. या देशामध्ये सर्वात दलित आमदार हे भारतीय जनता पार्टीचे आहे. या देशामध्ये सर्वात जास्त राज्यसभेमध्ये दलित खासदार हे भारतीय जनता पार्टीचे आहे. भारतीय जनता पार्टी. अमर साबळे एकच सेकंद. राजू वाघमारे बोला. आणि काँग्रेस एक सेकंद. अमर साबळे राजू वाघमारेंना पूर्ण करू द्या. राजू वाघमारे बोला. साबळे साहेबांनी हे सिद्ध केलेलं आहे की ते विद्वान नाही आहे. नाही विद्वान नाही आणि विद्वानाच्या वाटेला सुद्धा मी जात नाही. विद्वान नाही, विद्वानांच्या वाटेला. हे जे पुस्तक आहे कर्मयोगी, हे जे पुस्तक आहे संजयजी, ह्या पुस्तकाचे लेखक आहेत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदींनी कर्मयोगी पुस्तक लिहिलं. त्याच्या फक्त 5,000 प्रती काढल्या. काय त्या पुस्तकात लिहिलंय माहिती आहे का? की जे लोक डोक्यावरून विस्ता उचलतात सफाई कामगार, त्या कामगारांना तेच काम करण्यामध्ये
स्पिरिच्युअल आनंद मिळतो. हे कोणी लिहिलेलं आहे? हे मोदींनी लिहिलेलं आहे. मग स्पिरिच्युअल आनंद मिळण्यासाठी एखादा उच्च वर्णीय हिंदू ते काम करेल का हो? मोदी करतील का हो? ज्या पंतप्रधानांनी हे पुस्तक लिहिलं त्यांनाच ही विषमता पाहिजे, त्यांनाच हे पाहिजे की या दलितांनीच हीच कामं केली पाहिजेत. ते त्यांना सुचवतायत की तुम्हाला स्पिरिच्युअल शांती मिळेल. त्या पंतप्रधानांचे हे चाहते इकडे बसून त्या पंतप्रधानांचे गुणगान गात आहेत की ज्या दलितांनी डोक्यावर विस्टा उचलल्यावर त्यांना शांती मिळेल, असं जे पंतप्रधान म्हणतायत त्यांचे हे अनुयायी आहेत. राजू वाघमारे, तुमचा मुद्दा पोहोचलाय. मला वाटतं सिद्धार्थला काहीतरी बोलायचंय. सिद्धार्थ मोकळे. सिद्धार्थ संपर्क काहीतरी व्यवस्थितपणे होत नाहीये. सिद्धार्थ, मी तुमच्याकडे येतो. तोपर्यंत प्रज्ञा दया पवार तुम्ही बोला. मग मी सिद्धार्थकडे येतो. मुळात कसं आहे की हा जो समरसतेचा जो मुद्दा मगापासून आपण त्याबद्दल बोलतो आहोत की कसं आहे ह्यांचं की तुम्ही आम्ही एक व्हा पण कठड्याला हात लावू नका. तर हा जो कठडा आहे हा कठडा यांना अबाधित ठेवायचा आहे. आणि ही भाषा मात्र पूर्णपणे अशी समरसतेची करायची आहे किंवा ती सरमिसळ करायची आहे. 100% आरक्षण आज आपल्याला दिसतं की ते संपूर्ण सफाईच्या त्या सगळ्या व्यवसायामध्ये किंवा त्या कामामध्ये हे 100% आरक्षण हे दलितांचं आहे. आता जसं डॉक्टर वाघमारे म्हणाले तसं ही मंडळी या ना पुढे. हे जर काम एवढं उच्च प्रतीचं आहे तर या उच्च प्रतीच्या कामामध्ये थोडासा सहभाग किंवा थोडाफार अशा पद्धतीचा शेअर उचलायला काय हरकत आहे. आणि मुळामध्ये मला असं म्हणावं असं वाटतं की हा जो एका अर्थाने प्रचंड मोठा असंतोष गुजरातमध्ये दिसतो. हार्दिक पटेलच्या आंदोलनामध्ये ते आलं पुढे, परंतु त्याचं एक वेगळ्या पद्धतीची चर्चा होऊ शकते. परंतु या सगळ्या व्यवसायामध्ये गाय मेल्यानंतर किंवा त्या नैसर्गिकरित्या ही सगळ्या अशा पद्धतीने गेल्यानंतर त्याच्या चामडीचं काय करायचं, या चामडीच्या किंवा या व्यवसायामध्ये फक्त मुस्लिमच आहेत असा जो एक समज होता तो समज किती चुकीच्या गृहीतकावर आधारित होता हे आपल्याला दिसतंय. एकेकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही सगळी कामं नाकारली पाहिजेत वगैरे आवाहन केलं, त्याला महाराष्ट्रामध्ये प्रतिसाद मिळाला. सगळीकडे हे होऊ शकलं नाही. ही मागणी किंवा हा मुद्दा एक माणुसकीच्या सन्मानाच्या जगण्यासाठी अतिशय पुढे नेणारा होता, पण वस्तुस्थिती अशी नाहीये. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की हे जे जगण्याचे भीषण प्रश्न आहेत, हा जो भौतिकतेचा संदर्भ आहे, हा जो सन्मानाने जगण्याचा संदर्भ आहे, तुमचा मुद्दा पोहोचला. बरोबर आहे प्रज्ञा, तुमचा मुद्दा पोहोचला. 21व्या प्रज्ञा, तुमचा मुद्दा पोहोचला. उद्धव धुमाळे तुमच्याकडे 30 सेकंदात माझा वेळ संपत आलाय. उद्धव धुमाळे, काय भूमिका आहे? हा उद्धव, बोला. एकीकडे भारतीय संविधान आम्हाला मान्य आहे म्हणायचं, दुसरीकडे धर्माचा आग्रह धरायचा, दुसऱ्या धर्माला विरोधामध्ये उभं करायचं. हे कुठल्या समतेच्या मध्ये बसतं, कुठल्या संविधानाच्या चौकटीमध्ये बसतं, हा एक प्रश्न मला या निमित्ताने उपस्थित करावा वाटतो. आणि एकीकडे इथल्या शोषित वंचित समूहाच्या हक्काबद्दल बोलायचं नाही, पण त्यांच्यातल्या मुठभर लोकांना प्रतिनिधित्व द्यायचं आणि त्या समाजाचा आम्ही उद्धार केलो असा जर मिरवणं असेल तर हे लोकांच्या हिताचं नाहीये किंवा हे जनतेच्या विकासाचं नाहीये. एकीकडे पारंपरिक मुद्द्याचा आग्रह धरायचा, परंपरेचा उदात्तीकरण करायचं, आधुनिक मूल्यांचा एकीकडे आम्ही भारतीय संविधानाचं समर्थन करतो म्हणायचं आणि पारंपरिक मूल्याचा आग्रह धरायचा आणि समोरच्या समूहाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं, असं सातत्यानं होताना दिसतंय. त्यामुळे एकूण जर विचार सिद्धार्थ मोकळे 30 सेकंद आहेत. काय भूमिका आहे? सिद्धार्थ मोकळे बोला. उद्धव, तुमचा मुद्दा पोहोचला. सिद्धार्थ, 30 सेकंद. बनवलं जात आहे. रोहित वेमुलाची घटना घडली, इतका मोठा देशभर त्याच्या विरोधामध्ये आवाज उभा राहिला, ती चळवळ चिरडण्यासाठी सर्वतोपरी यांनी प्रयत्न केलेले. आज संघ आणि भाजप मिळून देशभर एक धार्मिक दहशत पसरवण्याचं काम करत आहे. माझं आवाहन आहे सर्व पुरोगामी
संघटनांना आणि कार्यकर्त्यांना की याच्या विरोधात आपण उभं राहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या देशाच्या पंतप्रधानांनी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राजधर्माचं पालन करणं गरजेचं या आहे. सिद्धार्थ एका तुमचा प्रकारे तुमचा अभय- मुद्दा पोहोचला. ही एका प्रकारे सगळी चर्चा अभय दिलं सिद्धार्थ जातंय. तुमचा मुद्दा पोहोचला. ही सगळी चर्चा अतिशय महत्वाची आहे. सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. आज थांबूया इथंच. पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता. जाणीवपूर्वक अखंड चर्चा केली आपण ही, कारण हा विषय फार महत्वाचा होता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.